ठीक आहे, आपण वेबिनार जो आहे तो स्टार्ट करूया. 150 स्टुडंट जे आहेत ते आपल्याशी कनेक्ट झालेत. बऱ्यापैकी जे कनेक्ट होतील त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन जशी जशी शेअर केली जाईल ती इन्फॉर्मेशन जी आहे ते त्यांच्यापर्यंत समजेल. कारण आपण हा जो सेशन आहे तो पूर्ण रेकॉर्ड करणार आहोत आणि ती लिंक जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर स्टार्टिंगला गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आजचा जो वेबिनार आहे तो आपला प्रियंका कदम सर. हाँ सर. हाँ सर. प्रियंका आवाज येतोय? हाँ सर, आवाज येतोय, तुम्ही बोला. तू इंट्रोडक्शन मॅडमचं दे. हाँ आणि मग बोलतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला आहात ना? हो हो, स्टार्टिंगला. हा ओके, चालेल. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, त्याचबरोबर आपल्या तज्ञ मार्गदर्शका लाभलेल्या चौधरी मॅडम म्हणजे डॉक्टर श्रुती चौधरी मॅडम, या सर्वांचं मी दिशा परिवारामध्ये स्वागत करते. ही ऑनलाईन कार्यशाळा जवळपास आपण 8 तारखेपासून सुरू केली आहे. 8 असेल, 15 असेल, 22 असेल किंवा आजची तारीख असेल. चौथा वेबिनार जो आहे तो आपला आहे. या चौथ्या वेबिनार मध्ये जसं मागच्या वेबिनार मध्ये इंग्लिश विषयाचा वेबिनार झाला, त्याच्यामध्ये सगळ्या सेल्फ स्टडीच्या टेक्निक जे आहे ते शेअर केल्या. आताचा वेबिनार मध्ये सगळ्या अकॅडमिकच्या रिलेटेड मॅडम तुमच्याशी करतील. त्याचबरोबर मॅडम बद्दल थोडासा परिचय द्यायचा म्हणजे मॅडमचं शिक्षण जे आहे ते MA BEd MBA PhD इंग्लिश. त्याचबरोबर मॅडमला अनुभव 26 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. 1999 पासून इंग्रजी विषयाची राज्य अभ्यासक्रम समितीच्या सदस्य आहेत. त्याचबरोबर बालभारती इंग्रजी विषय समिती सदस्य, 1ली ते 12वी मराठी व इंग्रजी माध्यम, शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक विषयांवर माध्यमांमध्ये लेखन, पूरक शैक्षणिक पुस्तकांचे लेखन, बालचित्रवाणीसाठी कार्यक्रम सादर केले आहेत मॅडमनी. त्याचबरोबर राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर सॉफ्ट स्किल ट्रेनर, इमेज कन्सल्टंट म्हणून देखील कार्यरत आहेत. असे दिग्गज एक्सपिरियन्स असणारा जे तज्ञ मार्गदर्शक आपल्या सर्वांना लाभलेत. तुम्ही या जो सेशनचा अजेंडा आहे तो सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट झाल्यानंतर कदम सर मार्गदर्शन करतील. यानंतर चौधरी मॅडम पूर्ण मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शंका असतील आणि लास्टला आभार प्रदर्शन आणि पूर्ण सेशन जे आहे ते आपले एंड होईल. मी माननीय कदम सरांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड इव्हिनिंग ऑल डिअर स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि स्पेशली गुड इव्हिनिंग मॅडम. आत्ताच मॅडमचा आपण परिचय ऐकला सगळ्या विद्यार्थ्यांनी. मागच्या 3 संडेज पासून किंवा 3 सेशन्स पासून आपण या सगळ्या सेशन कंटिन्यू करतोय आणि राईट नाउ लँग्वेजशी कनेक्टेड आपण सेशन स्पेशली घेतोय. इंग्रजी विषयाचं महत्व आणि त्याबद्दलची परीक्षेची असणारी गरज हा वेगळा. मी मागच्या वेळेस पण बोललो होतो की इंग्रजी हे फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नसेल, तर तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तुमच्या पुढच्या करिअरच्या प्रोफेशनल लाईफसाठी इंग्लिश महत्वाचं आहे. त्यामुळे आपण त्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड बघून फक्त त्याच्यातल्या कंटेंटवर काम करावं किंवा कुठं रायटिंग स्किल असेल, ग्रामर असेल किंवा टेक्स्ट कंटेंट असेल, हे स्पेसिफिक काही गोष्टी बघण्यापेक्षा एक सब्जेक्ट आणि आपली ती लिव्हिंग लँग्वेज म्हणून त्याच्याकडे बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला हरकत नाही. त्यामुळे मला तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं की स्पेसिफिकेशन पेपरपुरते बघू नका, कंटेंट पुरते बघू नका. याच्यातल्या ज्या बेसिक टर्म्स तुम्हाला पुढच्या आयुष्यात शिक्षणासाठी लागणार आहेत आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी वापरण्यासाठी लागणार आहेत, या मॅडम कडून तुम्हाला कशा घेता येईल, समजून घेता येईल, याचाही तुम्ही प्रत्येकाने ती जाणीव करून घ्या. दुसरी गोष्ट की प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पॅटर्न बद्दल किंवा त्याचबरोबर आता कमी झालेल्या सिलेबस बद्दल या अनेक शंका मनात आहेत आणि मला वाटतं की मागच्या 2 विषयांच्या बाबतच्या सगळ्या शंका मॅक्सिमम तुमच्या क्लिअर केल्या गेल्यात की कुठला कंटेंट कमी झालाय, कमी झालेल्या कंटेंटचे इफेक्ट काय असणार आहेत. तसं स्पेशली लँग्वेज बद्दलचा आपण कंटेंटवर तुम्ही नक्की उत्सुक असणार जाणण्यासाठी आणि ज्या पद्धतीने मॅडमचा अनुभव आहे, जितके वर्ष त्यांनी या फील्डमध्ये काम केलंय आणि स्वतः पेपर सेटिंग असेल, सिलेबस कंटेंट मेकिंग असेल, या सगळ्यामध्ये पर्सनली मॅडम इन्व्हॉल्व असल्यामुळे तुम्हाला त्या स्पेसिफिक गोष्टी नक्कीच कळतील. पुढचा जो काही तास 1.5 तास तुमच्यासमोर येणार आहे तो तुम्ही अगदी व्यवस्थित पॉइंट आउट करून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टी डिस्टर्बन्स नको. मला आता जस्ट अजून आवाज येत आहेत. मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं की
सर फोन म्यूट झालाय तुमचा. सर म्यूट झालंय तुमचं. ओके. सो व्हिडिओज ऑन ठेवण्याचा हा भाग असतो की आपल्याला आपण सिन्सिअरली करत ते ऐकतो आणि कंटिन्यू त्या फेजमध्ये राहायचा प्रयत्न करतो. सो एस्पेशली व्हिडिओज नेहमी ऑन ठेवा, का तर सेशन्स ऐकण्याची आपली सिरीज किंवा फोकस हा निश्चित चांगला राहील तसा. सो मॅडम कडून तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी येणार आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी मनापासून तुम्हाला सगळ्यांना ह्या शुभेच्छा. आणि पुढच्या 6 तारखेला वैयक्तिक आपण पर्सनली बोलणार आहोत स्टडी प्लॅनिंग संदर्भात, जे या पुढचं अकॅडमिक इयरचं प्लॅनिंग तुमचं असेल, एस्पेशली सेल्फ स्टडीसाठी असणार. काय कंटेंट कसं असायला पाहिजे, रोजचं अभ्यासाचं प्लॅनिंग म्हणजे आपण राहिलेल्या 6-7 महिन्यांचं 8-9 महिन्यांचं प्लॅनिंग, त्यानंतर मंथली प्लॅनिंग, त्यानंतर वीकली प्लॅनिंग, नंतर डे प्लॅन, नंतर आवर प्लॅन, प्रत्येक आवरचा प्लॅन कसा असायला पाहिजे, अभ्यासातल्या बेसिक टर्म्स कशा आपण फोकस करू शकतो, कंटेंटवर कसं काम करायला पाहिजे, रिकॉल आणि रिमाइंड ह्या 2 बेसिक प्रोसेस आहेत. तर रिव्हिजनचा इफेक्ट कसा सेट करायचा, 10वी तुमची ह्या 2-3 शब्दांशीच कनेक्टेड आहे. तर ह्या सगळ्या टेक्निक्स आपण डिस्कशन करणार आहोत. सो कमिंग संडे आपण नक्की भेटूया त्या सगळ्या प्लॅन संदर्भातल्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी. तुमच्या अनेक प्रश्नांचे सोल्युशन तुम्हाला नक्की मिळतील. आणि आज सब्जेक्ट बद्दल जे मिळतंय ते एक्सलंट आहे. सगळे एक्सपर्टीज यापूर्वी तुम्हाला भेटलेले हे अगदी एक्सलंट सगळे होते आणि आजचं अतिशय उत्तम असणारं सेशन तुमच्या सगळ्यांसमोर येते. सगळ्यांनी सिरियसली त्या गोष्टी ऐकाव्यात, पॉइंट कराव्यात, ही सगळ्यांना तुम्हाला सूचना. आणि एस्पेशली चौधरी मॅडम, थँक्यू सो मच. आपण एवढ्या सगळ्या तुमच्या रेग्युलर शेड्यूल मधून आणि बाकीच्या वर्कलोड मधून तुम्ही आज वेळ काढून इथं आमच्यासोबत जॉईन झालात. आणि ऍक्च्युली गरज आहे की बऱ्याच वेळा असं घडतं की मेट्रो सिटीज मध्ये किंवा जनरल अर्बन सिटीज मध्ये बऱ्याचशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात, कारण तुमच्यासारखे एक्सपर्टीज त्या मुलांशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. सेमी अर्बन एरिया, रुरल एरिया यामध्ये ह्या गोष्टींची खूप निकड आहे. आणि आपण हा प्लॅटफॉर्म आम्ही दिलेला तो स्वीकारलात आणि मनापासून तुमचा सेशन शेअर करण्यासाठी आलात. थँक्यू सो मच मॅडम अँड ग्रँड वेलकम टू यू. येस मॅम. सो मला मी माईक हँड ओव्हर करतो आणि तुम्ही नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या शेअर कराल. थँक्यू सो मच. Thanks a lot. Yes. Am I audible? Yes. Okay. Yes, ma'am. Yeah. So thank you. Thanks a lot, sir. खरं तर माझा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचं. अर्बन तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे शहरी भागामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यामुळे अप्रोचेबल असतो मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आम्हाला. पण ग्रामीण भागात अडचणी असतात अनेक, पण इट्स व्हेरी कमांडेबल की तुमच्यासारख्या अकॅडमीज मॅक्झिमम मुलांपर्यंत या अशा परिस्थितीत पोहोचण्याचं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करताय. आणि खरंच कौतुकास्पद आहे की आजच्या वेबिनारला मोर दॅन 100 स्टुडंट्स आर प्रेझेंट देअर. होत नाही शक्यतो असं, पण the way you have approached the students, the way you are caring about the students, it's really appreciating, and I do appreciate you all, your staff, and thanks a lot. You invited me here आणि हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड इव्हिनिंग ऑल विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आणि कौतुकही आहे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे उपस्थित आहात या वेबिनारसाठी. परिस्थिती बाहेरची खरं तर निराशाजनक आहे, काळजी करणारी आहे, काळजी वाटण्यासारखी आहे, पण त्याचबरोबर चांगल्या गोष्टी घडतायत. आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये, त्यामुळं मंगलमय प्रसन्न असं वातावरण आहे. गणपती आपल्याला या सगळ्या निराशाजनक वातावरणामध्ये बळ देईल पुढे जाण्यासाठी. नक्कीच आहे त्या प्रसंगाला आपण तोंड देऊ खंबीरपणे. आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना वरचेवर मिळतायत, मार्ग याच्याकडून आपल्या गव्हर्नमेंटकडनं मिळतायत, वडीलधाऱ्यांकडून मिळतायत, प्रशासनाकडून मिळतायत, त्या आपण व्यवस्थित फॉलो करू. आणि आहे ती सिच्युएशन कोविड-19ची, ती लवकरात लवकर आपण त्यातून बाहेर येऊ यासाठी आपण श्री गणरायाच्या चरणी आपण विनंती करूया, त्याला प्रार्थना करूया. आणि ऍज अ विद्यार्थी म्हणून आपलं जे ध्येय आहे, आपल्याला समोर जे आपण आखून घेतलेलं डेस्टिनेशन आहे, ज्याच्याकडे आपल्याला पोहोचायचंय, त्याच्यावर आपण फोकस करू. अनेक गोष्टी होत राहणार आहेत, होतील, पण त्याने कुठल्याही प्रकारे विचलित न होता आपलं कर्तव्य, आपलं डेस्टिनेशन, आपलं ऑब्जेक्टिव्ह, आपलं गोल जे आहे त्याच्यावर फोकस करणं हे ऍज अ स्टुडंट म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि नक्कीच ते आपण करूयात.
आजच्या या वेबिनार मध्ये मी तुम्हाला भेटायला आली आहे. खर तर हा नवीन अभ्यासक्रम जो 10वीचा तो रिलीज होऊन 2 वर्ष झाली, म्हणजे त्याच्यावर 2 बोर्डाच्या परीक्षा झाल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की इंग्लिशच्या बाबतीत खूपच छान असं चित्र आहे. विद्यार्थ्यांनी खूप छान ऍक्सेप्ट केला नवीन बदल अभ्यासक्रमातला, पाठ्यपुस्तकातला आणि मूल्यमापनातला सुद्धा. म्हणजे टू से रिव्हील इट, टू टेल यू द ट्रूथ, की अक्षरशः पहिल्या वर्षी जेव्हा नवीन अभ्यासक्रम नवीन पाठ्यपुस्तकं आली तेव्हा मातृभाषेपेक्षा मराठीपेक्षा इंग्लिशचा रिझल्ट चांगला होता. त्याचं कारण असं आहे की हा जो अप्रोच आहे, ऍक्टिव्हिटी शीटचा अप्रोच आहे, तो तुम्ही खरं तर इयत्ता पहिलीपासून ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड अभ्यास शिकलेला आहात इंग्लिशच्या बाबतीतला. त्यामुळे 10वी जरी मूल्यमापन बदललं 2 वर्षापूर्वी इंग्लिशचं, तरी फारसं ते अवघड गेलं नाहीये, कारण यू आर यूज टू दॅट. तुम्हाला त्या पद्धतीची सवय होती जी इतर विषयांमध्ये नव्हती. त्यामुळं इतर विषय म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, त्या विषयाच्या बाबतीत थोड्याशा अडचणी आल्या. अर्थात आता त्याही नाहीयेत अडचणी, पण इंग्लिशच्या बाबतीत कुठलीही अडचण आली नाही. आणि गेले 2 वर्ष आपण छान इंग्लिशला सामोरे गेलो आहोत आणि अक्षरशः 100% रिझल्ट लागलेत अनेक ठिकाणी. आणि अगदी काही विद्यार्थ्यांना तर आउट ऑफ म्हणजे 100 आउट ऑफ 100 मार्क्स इंग्लिशमध्ये मिळालेत. आणि या वर्षीच्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या तुमच्यापैकी नक्कीच काही असतील आउट ऑफ मार्क्स मिळवणारे. पण मग आता हे आउट ऑफ मार्क्स मिळवायचे, जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, मग त्याच्यासाठी अनेक गोष्टी करणं आपल्याला अपेक्षित आहे. पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे की आपलं पाठ्यपुस्तक कसं आहे, पाठ्यपुस्तकाची रचना कशी आहे, पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळा जो कंटेंट दिले आहे त्या कंटेंटकडे आपण ऍज अ स्टुडंट म्हणून कसं बघायचंय, आपली भूमिका काय असणार आहे, आपण त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, कशावर जास्त डिपेंड राहायचंय, कशावरचा फोकस काढून घ्यायचा आहे आणि कशावर तो केंद्रित करायचा. त्या संदर्भातले आपले वीकनेसेस काय आहेत, आपले स्ट्रेंथ्स काय आहेत, जर वीकनेसेस असतील तर ते कसे ओव्हरकम करायचे, आपल्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्याच्यावर कसं काम करायचं, या सगळ्याचा विचार आपल्याला करायला हवा. आणि महत्वाची गोष्ट जी थोडीशी कन्सर्न करणारी आहे की आता यू आर डिटॅच फ्रॉम द स्कूल, की तुमची डिटॅचमेंट आहे शाळेशी आणि तुमचा जो डे टू डे संबंध असतो, म्हणजे तुमच्या दिवसाचा निम्मा अक्षरशः भाग जवळजवळ शाळा किंवा कोचिंग क्लासेस किंवा तुमचे सहअध्यायी, तुमचे शिक्षक यांच्या सानिध्यात जात असतो. ते सगळं सध्या बंद आहे आणि तुम्ही टोटली डिपेंड आहात ऑनलाईन कोचिंगवर, ऑनलाईन लर्निंगवर आणि तुमच्या पालकांसमवेत. त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला कुठेतरी स्ट्रेसफुल असेल, तुमच्यापेक्षा त्या पालकांना स्ट्रेसफुल असेल की आता कसं होणार आहे. पण काहीही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. ट्रस्ट युअर सेल्फ. पालकांना माझी विनंती आहे की ट्रस्ट युअर चिल्ड्रन, ते खूप महत्वाचं आहे. ट्रस्ट बॉन्डिंग होणं महत्वाचं आहे. तुमच्या मुलांवर त्यांच्या आपण कपॅसिटीजवर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांना वरचेवर मोटिवेट करा, मॉनिटरिंग करा. मॉनिटर करा म्हणजे सीसी कॅमेरे लावून त्यांच्यावर सारखं दडपण आणा असं नाही, त्यांना मॉरल सपोर्ट द्या. एक छान ऍटमॉस्फिअर घरामध्ये असू देत, कारण आता पूर्ण वेळ आपण घरात आहोत. पालकांसमोर विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांसमोर पालक आहेत, त्यामुळं ते सारखं समोरासमोर असणं कदाचित काही वेळेला त्रासदायक एकमेकांना होऊ शकतं, पण ते होऊ नये म्हणून एक छानपैकी टाइम टेबल आखून घेऊया. एकमेकांवर डिपेंड राहून एकमेकांना कॉपरेट कसं करता येईल या संदर्भात आपण विचार केला तर हे वर्ष आता 4-5 महिने तर गेलेच, पण इथून पुढचेही दिवस चांगले जातील अशा प्रकारे नियोजन केलं तर 10वीची परीक्षा, बोर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूपच आनंददायी होणार आहेत. तर आता या संदर्भात बोलण्यासाठी मी आपल्याला स्क्रीन शेअर करणार आहे. एक छोटीशी पीपीटी आहे, त्या पीपीटीच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतेय. तर मी ती पीपीटी ऑन करतेय. हा, तर मी सगळ्यांना वेलकम करते या आजच्या वेबिनार मध्ये. इथे मला असं समजलं की इंग्लिश माध्यमाची मुलं आहेत. आवाज येतोय माझा? हा मॅडम, येतोय आवाज. येस टीचर. इंग्लिश माध्यमाची मुलं आहेत ॲज वेल ॲज मराठी माध्यमाची मुलं आहेत. म्हणून आपण चर्चा करताना इंग्लिश माध्यमाच्या मुलांसाठीही चर्चा करतोय. म्हणजे तुमचं कुमार भारतीच्या पुस्तकासंदर्भातही मी बोलणार आहे आणि त्याच वेळेला
आपलं जे माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 या संदर्भातही बोलणार आहोत. तर आय वेलकम यू ऑल. तर आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की नवीन वर्गामध्ये आपण जातो, नवीन इयत्तेमध्ये आपण जातो, तेव्हा आपल्या हातात सर्वदूर आणि अगदी हुकमाने उपलब्ध होणार एक आणि एक असं ऑथेंटिक मटेरियल असतं, ते म्हणजे आपलं पाठ्यपुस्तक. संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अगदी पार तळागाळातल्या पासून ते अगदी हायर क्लास पर्यंतच्या कुठल्याही म्हणजे आपण भौगोलिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक आणि एक मटेरियल उपलब्ध होतच, आणि ते अतिशय ऑथेंटिक असतं, ते म्हणजे आपलं पाठ्यपुस्तक. म्हणजे त्या पाठ्यपुस्तकाची जी आपण म्हणू की क्रेडिबिलिटी एवढी जबरदस्त आहे की त्याच्यावर आधारित आपलं सगळं आहे. ते जर आपल्याकडे असेल ना तर फारसं काही दुसऱ्या वणवण करण्याची गरज नाहीये, ते आपल्याकडे आहे. पण ते पुस्तक कसं आहे ते पुस्तक माहिती करून घेणं, त्याच्यातले बारकावे लक्षात घेणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जेव्हा पुस्तक तुमच्या हातात आलं असेल तेव्हा महत्वाची गोष्ट त्याच्यातली जी प्राथमिक पानं आहेत, ज्याला आपण प्रिलिमिनरी पेजेस म्हणतो, ती प्रिलिमिनरी पेजेस तुम्ही पाहिलीत का? त्या प्रिलिमिनरी पेजेस मध्ये काही सुरुवातीच्या पानांवर या पुस्तकामध्ये जी भाषा आपल्याला शिकायची, इंग्लिश भाषा जी या 10वीच्या स्तरावर शिकायची आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या क्षमता, कुठली स्किल्स आपल्याला अक्वायर करायची आहेत, त्याच्याबद्दलच्या 5 स्किल्स बद्दलच माहिती दिलेली आहे. त्या पेजेसचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज. तर त्या स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज मध्ये तुम्हाला म्हणजे लँग्वेज लर्निंगचं लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग याच्या कुठल्या कॉम्पिटन्सीज तुम्ही या 10वीच्या स्तरावर अक्वायर करणं अपेक्षित आहे, त्या येणं तुम्हाला अपेक्षित, त्याची सगळी लिस्ट दिलेली आहे. त्याशिवाय तुम्ही कुठली स्टडी स्किल्स अक्वायर करणं अपेक्षित आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर ते स्टेटमेंट्स ऑफ कॉम्पिटन्सीज जे आहेत दोन्ही पुस्तकात, मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या, ते आधी तुम्ही बारकाईने लक्षात घ्या. मग तुम्हाला कळेल की 10वीच्या स्तरावर मी काय करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ स्टडी स्किल्स कुठली दिलेली होती, अगदी सहजच मराठी माध्यमाच्या पुस्तकात म्हटलं तर की प्रिपेअर क्वेश्चनेअर सो ॲज टू कंपाइल डेटा इन अ कन्व्हिनियंट फॉर्म. की तुम्हाला क्वेश्चनेअर तयार करता आलं पाहिजे. त्या क्वेश्चनेअर्सला जे रिस्पॉन्सेस मिळणार आहेत तुम्हाला, त्या रिस्पॉन्सेसचा डेटा जो आहे तो तुम्हाला कलेक्ट करून त्याच्या इंटरप्रिट करता आलं पाहिजे. किंवा आयसीटी रिलेटेड अनेक स्टडी स्किल्स तिथे दिलेले आहेत. आता आयसीटी रिलेटेड स्टडी स्किल्स दिलेले आहेत म्हणजे वी आर ऑलवेज थिंक आहे, आपण नेहमी फ्युचरचा विचार करत असतो पाठ्यपुस्तक तयार करताना. त्यामुळे 21st सेंचुरीची जी आयसीटी रिलेटेड स्किल्स जी आहेत ती आपण शिकतोय. म्हणजे इयत्ता 5वी 6वी पासून शिकतोय. 8वी 9वी 10वी मध्ये तुम्ही 9वीच्या वर्गात पाहिलं असेल की तुम्हाला लाईव्ह इंग्लिशचा भाग आहे की त्याचे कॉम्प्युटर रिलेटेड आयसीटी रिलेटेड तुम्हाला स्किल्स शिकवलेली आहेत. मी का म्हणते की वे अहेड आहे आपण, की तिथे आपण शिकवलंय की विद्यार्थ्यांना ईमेलचा उपयोग करता आला पाहिजे, विद्यार्थ्यांना ब्लॉगचा उपयोग करता आला पाहिजे, विद्यार्थ्यांना पीपीटी तयार करून प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. वी नेव्हर थॉट, आपण असा विचार नव्हता केला की ह्याची गरज आपल्याला लगेच पडणार आहे. मॅडम एकच मिनिट मॅडम. प्रियांका, हा सर. प्रियांका हा सर. तू होस्ट कोण आहे आता? आता मॅडम होस्ट आहेत, त्याच्यामुळे मला म्यूट करता येत नाहीये. तुला को होस्ट होता येईल का? हा ठीक आहे, बघते. को होस्ट होता येईल का? मॅडम तुमच्या इथे काय झालं, काही 5 ते 6 पालक आहेत, त्यांचे ऑडिओ ऑन आहेत. ओके ओके. तर त्यांचे थोडेसे म्यूट केले ना तर मग काय होतं, आवाज मिक्स होतो थोडासा. ओके, मी कंटिन्यू नंतर करते, सांगा मला कसं सांगा. म्यूट केल्यावर एक साक्षी कांबळे आहे, तिने रेडमी प्रसाद मॅडमना डायरेक्ट सांग, म्हणजे तिथून होत येईल तुला, ते कळणार नाही. मॅडम तुम्ही 4-5 जणच आहेत फक्त, तुम्ही त्या स्टुडंट्सला जर सपोज मला तुम्ही होस्ट करा, मी पटपट म्यूट करते. हा तेच
साक्षी कांबळे विद्यार्थिनी. हॅलो, ज्यांचे माईक म्यूट नाहीये त्यांनी कृपा करून म्यूट करा, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू जाईल. पेरेंट्सला माझी विनंती आहे, आपले जर माईक म्यूट नसतील तर ते कृपया म्यूट करा. खात्री करून घ्या माईक म्यूट झालेत का. आम्ही करू कंटिन्यू. नाही, अजून 3-4 माईक आहेत. होणार आहेत अजून. हा मॅडम, तुम्हाला प्रियांकाला जर होस्ट करता येईल का एक मिनिटासाठी? त्याच्यासाठी मला नेमकं टेक्निकल काय करावं लागेल? पार्टिसिपेंट मध्ये जाऊन दिशा अकॅडमी हा मोर मध्ये जाऊन मेक अ पोस्ट. पार्टिसिपेंट्स दिशा अकॅडमी, हा राईट क्लिक तिथं मोर आणि मोर ऑप्शन मध्ये मेक अ होस्ट. प्रियांका होस्ट झाली असते. हा ओके चालेल. मॅडम तुम्ही कंटिन्यू करा, मी पटपट म्यूट करते आणि स्क्रीन शेअरच्या वेळेस तुम्हाला होस्ट करते. ओके. ठीक आहे मॅडम, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. हा, तर आपण चर्चा करत होतो की जी पेजेस आहेत कॉम्पिटन्सीजची, त्याच्यामध्ये सगळी स्किल्स जी आहेत लँग्वेज लर्निंगची, त्याच्यात आपल्याला काय काय या इयत्ता 10वीच्या स्तरावर अक्वायर करणं अपेक्षित आहे ते दिलेलं आहे, आणि त्या दृष्टीने आता वर्षभर आपण अभ्यास करणार आहोत. मी पीपीटी शेअर करू का? हा एकच मिनिट मॅम. ओके ओके. तर त्याच्यामध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, स्टडी स्किल्स आणि महत्वाचा भाग जो आहे तो लँग्वेज स्टडीचा आहे. लँग्वेज स्टडीमध्ये दोन्ही माध्यमांसाठी बोलतेय मी. लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला जो कॉम्पिटन्सीज ज्या आहेत त्या ग्रॅमर रिलेटेड आहेत, व्याकरणाशी संबंधित आहेत. व्याकरण आणि शब्दसंपत्ती, वोकॅब्लरी या संदर्भातल्या त्या स्किल्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटन्सीज अक्वायर करायच्यात. म्हणजे आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाचा रस्ता काय आहे, तो रस्ता आपल्याला या प्रिलिमिनरी पेजेस मध्ये मिळणार आहे. आपण गावाला तर निघालोय पण रस्ताच माहित नाहीये, किंवा कुठल्या वाहनात बसून जायचंय याचं जर प्लॅनिंग नसेल तर त्या गावाला योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य वेळेत आणि यातायात न होता, दगदग न होता पोहोचणं अवघड होणार आहे. म्हणून आधी आपण योग्य तो रस्ता शोधूया, योग्य ते आपल्याला कुठलं योग्य व्हेकल आहे ते घेऊया, योग्य इंधन आहे की नाही आपल्या बरोबर त्याचा सगळा विचार करूया, आपल्या बरोबर योग्य शिदोरी आहे की नाही ते बघूया, आणि मग प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते प्लॅनिंग करायचं असेल तर कॉम्पिटन्सीजची पेजेस माहिती करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर त्या पुस्तकाचा जो प्रिफेस आहे, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, प्रस्तावना ही अतिशय महत्वाची असते. म्हणजे एखाद्या लेखकाला, एखादा जो त्या कलाकृतीचा किंवा त्या लेखनाचा जो जनक असतो, जो तो लिहितो, तयार करतो, कंपाईल करतो, त्याची त्यामागची भूमिका काय आहे आणि वाचकांकडून त्याला काय अपेक्षित आहे ते सगळं प्रिफेस मध्ये असतं. मग इथे सुद्धा त्या प्रिफेस मध्ये इयत्ता 10वीच्या पुस्तकाच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, पुस्तकाच्या काय अपेक्षा आहेत, पुस्तकात नेमकं काय आहे हे तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणूयात आपण की प्रिफेस इज अ हार्ट अँड सोल ऑफ अ बुक. एखाद्या पुस्तकाचा प्रिफेस हा आत्मा आहे. तो आत्मा जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुस्तक काय आहे त्याची कल्पना येणार नाही, माहिती होणार नाही. म्हणून ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकात जे पेज आहे ते टीचर्स पेज आहे. म्हणजे आता टीचरची भूमिका काय आहे, टीचरनी नेमकं कसं ते पुस्तक हँडल करायचंय, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचंय, ऍक्टिव्हिटीज कशा कंडक्ट करायच्या आहेत, त्याच्यातले वर्कशॉप्स कसे करून घ्यायचे, जो कंटेंट आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्या कंटेंटचा उद्देश काय आहे, कुठल्या हेतूने तो कंटेंट
कंटेंट निवडलेलं आहे, या सगळ्याची चर्चा टीचर्स पेज मध्ये आहे. त्याच्यानंतर तुमचं इंडेक्सचं पेज येतं की ज्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकाची रचना कशी आहे, किती पानांचं तुमचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये प्रोज किती आहेत, पॅसेजेस किती आहेत, त्याचे कवी लेखक कोण आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि मग तुमच्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात होते. पीपीटीकडे जाऊया आपण. तर आता मी जे काही बोलले की टीचर्स पेज आहे, स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, स्टडी स्किल्स, लँग्वेज स्टडी, कंटेंट पेज म्हणजेच इंडेक्स, या संदर्भात आपण बोललो. आता हे जे तुमचं पाठ्यपुस्तक आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत. आता वैशिष्ट्यांबद्दल कुमार भारती पुस्तक असेल किंवा तुमचं कोर्स बुक इंग्लिशचं असेल, तर आत्ताच आपण चर्चा केली त्याप्रमाणे इट इज कनेक्टेड टू आयसीटी, इट्स कनेक्टेड विथ आयसीटी. म्हणजे लाईव्ह इंग्लिशचा मराठी माध्यमाचा भाग असेल किंवा एकूण इंग्लिशच्या कुमार भारतीमध्ये सुद्धा आयसीटी रिलेटेड अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि ज्या आता आपल्याला उपयोगी होत आहेत. मला वाटतं कोणीतरी स्क्रीनवर अनोटेटिंग करताय, तर ते करू नये, कारण कोण करताय हे मी शोधू शकते माझ्या कम्प्युटरवर, माझ्या याच्यावर, लॅपटॉपवर, आणि अकॅडमीला कळवू शकते. तर तसं नको करूया आपण. आता याच्यातला जो कंटेंट आहे तो एज अप्रोप्रिएट आहे, म्हणजे तुमचं जे एज आहे, लर्नरचं एज आहे, त्या एजला अप्रोप्रिएट असं, योग्य असा कंटेंट आपण घेतलेला आहे. त्याशिवाय याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा स्कोप जो आहे तो कोलॅबरेटिव्ह लर्निंगसाठी आहे. आता कोलॅबरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय, की त्याच्यातल्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही ट्रेडिशनल वेनी शिकू शकता, ऍज वेल ऍज आयसीटी रिलेटेड वेजने शिकू शकता. म्हणजे आजचं आपलं जे वेबिनार आहे, आता मी जे तुमच्याशी संपर्क साधतीये, बोलतीये, दिशा अकॅडमीने हे प्लॅटफॉर्म तुम्हाला उपयोग करून दिलंय, हे कोलॅबरेटिव्ह लर्निंग आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आता सध्या आपण लर्निंग मध्ये करतोय. म्हणजेच हे पुस्तक जे आहे या दोन्ही गोष्टींना काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. म्हणजे ट्रेडिशनल अप्रोच जो आहे लर्निंगचा तोही आहे, ॲज वेल ॲज कोलॅबरेटिव्ह अप्रोच, म्हणजे आयसीटी रिलेटेड थिंग्सचा उपयोग करून, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण लर्निंग करू शकतो. त्याशिवाय इथे सेल्फ लर्निंगला वाव आहे. लाईव्ह इंग्लिशच्या बद्दल मी बोलले, तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात वाव आहे. आता महत्वाची गोष्ट पाठ्यपुस्तकातली आहे त्याच्यातल्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज. इंग्लिश मिडियमची पुस्तकं असतील किंवा मराठी मिडियमची पुस्तकं असतील, कुठल्याही टेक्स्टच्या सुरुवातीला, कुठल्याही धड्याच्या सुरुवातीला, कंटेंटच्या सुरुवातीला वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आता या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीचा उद्देश काय आहे? या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीचा, एक मिनिट मी अनोटेट कोण करताय बघते. तर त्याच्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज, त्या ऍक्टिव्हिटीचा उद्देश असा आहे की आपण जे पुढचं कंटेंट शिकणार आहोत, पुढचा धडा शिकणार आहोत, त्या धड्यामध्ये त्याचा विषय काय आहे, त्या धड्याचा त्याचा विषय काय आहे तो माहिती करून घेणं चर्चेच्या संदर्भातून. म्हणजे इथे विद्यार्थ्यांनी स्वतः ग्रुपमध्ये किंवा पेअर मध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. आता आपण वर्गात नाही आहोत, त्यामुळे आपण पेअर वर्क करू शकत नाही, आपण ग्रुप वर्क करू शकत नाही, पण ऍट द सेम टाइम तुम्ही तुमच्या पेरेंट्सशी याबद्दल बोलू शकता, किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सचे काही तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्या संदर्भात तुम्ही चर्चा करू शकता वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज बद्दल आणि फुलफिल करून घेऊ शकता त्याच्या मागचा उद्देश. कारण तशी जर चर्चा तुम्ही केली तर त्या चर्चेचा उपयोग तुम्हाला पुढे धडा समजून घेण्यासाठी होणार आहे. कारण त्याच्यामध्ये चर्चेला दिलेले जे विषय आहेत ते चर्चेचे विषय सर्वसाधारणपणे यावरच आधारित आहेत, कंटेंटवर आधारित आहे. मला वाटतं मी पीपीटी माझी क्लोज करते, कारण इथे खूपच मोठ्या प्रमाणात अनोटेटिंगचा प्रकार चाललाय आणि मग त्या पीपीटी वरचं काहीच दिसत नाही. चालेल का मॅडम?
ऍक्च्युली माझा तुम्ही आवाज विद्यार्थी येतोय? हे करतात मिस एकच मिनिट मॅडम. ज्या विद्यार्थ्यांना हे पाहायचं नाहीये त्यांनी एक्झिट झालं तरी चालेल, काही गरज नाहीये तुम्हाला कंटिन्यू. किंवा त्यांना एक्झिट करून टाका तुम्ही. हा ठीक आहे मॅडम, एकच मिनिट. हो हो चालेल. आणि पुन्हा वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात महत्वाची गोष्ट अशी आहे की वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी ज्या त्या थीम्स आहेत, त्या थीम्स मराठी माध्यमाचा जो 5 गुणांचा प्रश्न आहे डायलॉग रायटिंगचा, त्या डायलॉग रायटिंग मध्ये याच थीमवर आधारित प्रश्न विचारले जातात किंवा याच थीमवर आधारित काय केलं जातं, थीम्स दिल्या जातात तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला. म्हणून वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत. म्हणून त्या एक्सक्लूड करणं, त्या सोडून देणं धोक्याचं होईल. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला असणाऱ्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज बद्दल चर्चा व्हायला हवी. त्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज झाल्यावर आपण वळतो प्रत्यक्ष त्या टेक्स्टकडे, प्रत्यक्ष त्या धड्याकडे. आता धडा तुम्हाला ऑनलाईन शिकवला जातोय, पण त्याचबरोबर तुमची जबाबदारी सेल्फ स्टडी किंवा इंडिपेंडेंट स्टडी करण्याच्या बाबतीतही भरपूर वाढलेली आहे. मग आता हे करताना तुम्ही काय करू शकता, त्याची तरतूद आपण पाठ्यपुस्तकात ऑलरेडी करून ठेवलेली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक धड्याच्या बाजूला मार्जिन स्पेस मध्ये काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचा उद्देश काय आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड दोज क्वेश्चन्स. एक तर पहिली महत्वाची गोष्ट की तिथे काही नवीन शब्द आपण ग्लॉस केलेले आहेत, नवीन शब्दांचे अर्थ मार्जिन स्पेस मध्ये दिलेले आहेत. आता मार्जिन स्पेस मध्ये नवीन शब्दांचे अर्थ का दिले, की आता अपेक्षितच आहे की जेव्हा तुम्ही 9वी मध्ये आहात, 10वी मध्ये आहात आणि तुम्हाला स्टडी हॅबिट्स तुम्ही इन्कल्केट केलेले आहेत, तुम्हाला सेल्फ स्टडी करता येतो, तर अशा वेळेला ते जे डिफिकल्ट वर्ड आहे त्या डिफिकल्ट वर्ड्सचा अर्थ काय आहे ते तिथे मार्जिन स्पेस मध्ये दिलेले आहे. म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली धडा वाचायला सुरुवात केली आणि तुम्हाला विशिष्ट शब्दाशी येऊन तुम्ही अडलात की अरे बापरे या शब्दाचा अर्थ काय, तर तुम्हाला लगेच रेडी रेकनर आहे तुमच्या तिथे मार्जिन स्पेस मध्ये, तिथे तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ मिळणार आहे. सगळे शब्द तिथे आपण ग्लॉस केलेत का, नाही. आपल्यालाही पाठ्यपुस्तकाला मर्यादा आहेत आणि हे अपेक्षित आहे की आतापर्यंत तुमच्या डिक्शनरी स्किल्स तुम्ही डेव्हलप केलेली असणार, त्यामुळे तुम्ही डिक्शनरीमध्ये त्या शब्दांचे अर्थ पाहू शकता. आणि आता हे इतकं सोपं झालंय की डिक्शनरी तुम्हाला हार्ड कॉपी घेऊन बसण्याची पण गरज नाहीये. तुमच्या स्मार्टफोन मध्ये डिक्शनरीचे ऍप्स आहेत, इनबिल्ट ऍप्स आहेत. नसतील तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तिथे तुम्हाला ऑडिओ डिक्शनरीज पण उपलब्ध आहेत, म्हणजे अमुक एक शब्दाचा उच्चार कसा करायचा आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला ऐकू येणार आहे. आम्ही जेव्हा शिकलो, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा या कुठल्याही सुविधा आम्हाला उपलब्ध नव्हत्या. डिक्शनरीच्या हार्ड कॉपीज मिळणं पण सहजासहजी शक्य नव्हतं. त्यामुळं आमचं पूर्णपणे डिपेंडन्स कशावर असायचा, आमच्या शिक्षकांवर असायचा. शिक्षक जे उच्चार करणार ते आमच्या दृष्टीने प्रमाण उच्चार होते. त्यामुळं काही चुकीचे उच्चार आयुष्यभर आमच्या डोक्यात तेच राहिले, कारण आम्हाला नो वन वॉज देअर टू करेक्ट अस अनलेस अँड अंटिल वी वर टोल्ड. कोणीतरी शहाण्याने सांगण्यापर्यंत ते उच्चार तसेच राहत होते. पण आता तुमच्या बाबतीत तसं नाहीये. तुमच्याकडे ऑडिओ डिक्शनरीज आहेत, तुम्ही लगेच तिथे जाऊन त्या शब्दाचा उच्चार काय आहे तो बघू शकता, त्या शब्दाचा प्रकार काय आहे, जात काय, ते नाम आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे का, ऍडवर्ब आहे, त्याचा युसेज कसा आहे, हे सगळं तुम्हाला तिथे ऑनलाईन डिक्शनरी मध्ये जाऊन मिळू शकतं. मग या मार्जिन स्पेस मध्ये आपण काही शब्द ग्लॉस केलेले आहेत किंवा त्याबरोबरच काही आपण ज्याला आपण आकलनाचे प्रश्न म्हणतो, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स म्हणतो, ते क्वेश्चन्स. एक्सक्यूज मी मॅम, आता ते इफ पॉसिबल जे कोणी हे करते त्याला एक्झिट करा ना प्लीज, बिकॉज इट इज डिस्टर्बिंग टू मच. या आय नो आय विल सी. 1 मिनिट. तिकडे जर जे कोणी होस्ट आहे त्यांना ऑप्शन असतो की जो काय कोण ड्रॉ करते ते कळतं. हो हो हो. नाही करत. जास्तीत जास्त वरचेवर क्लिअर करू शकते.
1 minute. मॅम श्रुती मॅम हा बोला ना. तुमच्याकडे एक ऑप्शन आहे स्टॉप अॅनोटेट अदर पार्टिसिपंट्स. मी त्यांची नावं शोधतोय ऍक्च्युली, माझं सर्च सुरू आहे आणि मी त्यांना एक्झिटही करतो. तोपर्यंत तो तुम्ही ऑप्शन स्टॉप मला अॅनोटेट कुठे मिळेल? मोर ऑप्शन मध्ये वरती जो हा, टूल हा, बार असतो ना हा. तिथे आहे. प्रियंका मिसही सर्च करतायत पण तिथे स्टॉप डोंट अलाउ अॅनोटेट ओके असं जर क्लिक केलं ओके तर तिथेही ओके. होईल. हा ठीक आहे, केलं. आणि मी जे विद्यार्थी आहेत त्यांना एक्झिट करून टाकतो. ओके तुम्ही हो केलात ना? हो, केलं हा केलं. ओके मॅम, थँक्यू. येस प्लीज ओके. कंटिन्यू. तर आपण मार्जिन स्पेस बद्दल बोलत होतो. तर त्या मार्जिन स्पेस साठी मला वाटतं पुन्हा कुणी माईक ऑन त्यांचे अनम्यूट केलेत. सांगत नाही, डायरेक्ट म्यूट डिलीट करते ते. हेलो, हा एक्सक्यूज मॅम. येस विवेक सर. हा येस सर. अजित सर बोलतोय सर. प्लीज आपल्याकडे जो माईकचा ऑप्शन्स आहे ना, तो जे होस्ट व्यक्ती आहे तिथून तुम्ही जर म्यूट अनम्यूट केला तर ऍक्च्युली या मुलांना काही ती गोष्ट करता येणार नाहीये आणि हो फक्त हे हो सर. ऐकू हो शकतात. तर प्रियंका प्लीज मिस तो ऑप्शन जर करतायत स्टार्ट त्याच्यावर. केला. हा येस डेफिनेटली प्रियंका मिस करतायत वर्क त्याच्यावर सगळं. येस मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोललात तरी चालेल मॅम. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय? येस मॅम. मी करू कंटिन्यू? येस येस मॅम प्लीज Okay, कंटिन्यू. so we were talking about margin space activities. त्याचा एक उद्देश सांगितला की तिथे नवीन शब्द ग्लॉस केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंटली अभ्यास करताय तेव्हा जर तुम्हाला वाचन करताना समजून घेताना एखादा शब्द नवीन आहे, त्याचा अर्थ माहित नाहीये, तर तुम्ही तिथे त्याचा अर्थ बघू शकता, ऑनलाईन डिक्शनरीज बघू शकता, हार्ड कॉपीज बघू शकता, किंवा एकूण जो संदर्भ असतो वाक्यांचा, त्या वाक्यांच्या संदर्भावरून कॉन्टेक्स्ट वरून सुद्धा आपल्याला त्या शब्दाचा अर्थ गेस करता येऊ शकतो. अजिबात अपेक्षित नाहीये की तुम्हाला 1 to 1 प्रत्येक शब्दाचा अर्थ कळलाच पाहिजे. ग्लोबल अंडरस्टँडिंग त्या कंटेंट बद्दल तुम्हाला आलं तर तुम्हाला पॅसेजवरची उत्तरं उत्तमपणे लिहिता येऊ शकतात. तुम्ही स्ट्रेस घेता, तुम्हाला उगाच स्ट्रेस दिला जातो की अमुक एक धडा आहे आणि त्याच्यात जवळजवळ 150 नवीन शब्द आहेत. ते 150 नवीन शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत का? खरं तर या स्तरावर स्पेलिंग पाठ करणं अपेक्षितच नाहीये. स्पेलिंग पॅटर्न लक्षात ठेवून स्पेलिंग तयार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या ज्या मेकॅनिकल ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण सोडून देऊया, सेल्फ स्टडीकडे वळूया, कारण वी आर नाउ ग्रोन अप. तर स्पेलिंग तयार करणं उच्चार लक्षात घेऊन अपेक्षित आहे आणि ती स्किल्स जी आहेत ती तुम्हाला खरं तर अगदी 2री-3री पासून शिकवलेली आहेत आपल्या पाठ्यपुस्तकाने. तर मग नवीन शब्द तिथे ग्लॉस केलेले आहेत. दुसरी गोष्ट, तिथे कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे काय की तुम्ही वाचन करताय आणि तुम्हाला तो शिकलेला भाग समजलाय किंवा नाही हे तुम्हाला जर चेक करायचं असेल, सेल्फ असेस करायचं असेल, तर तुम्ही त्या मार्जिन मध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच व्यवस्थित देता आलं तुमचं तुम्हाला, याचा अर्थ तुम्हाला तो वाचलेला भाग समजलाय. म्हणजेच काय की सेल्फ स्टडी इथे तुमचं फुलफिल झालेलं आहे. म्हणजे हे आत्ताच्या सिच्युएशनला अतिशय अप्रोप्रिएट अशी रचना आहे ती. तर म्हणून ते मार्जिन स्पेस ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करणं, त्याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. त्याला आपण मार्जिन स्पेस ऍक्टिव्हिटीज म्हणू किंवा स्कॅफोल्डिंग ऍक्टिव्हिटीज म्हणू. आता स्कॅफोल्डिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? स्कॅफोल्ड म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट काय करायची, गेन करायची, मिळवायची, एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचंय, विशिष्ट गोष्टीपर्यंत. त्या गोष्टीपर्यंत टप्प्याटप्प्याने पोहोचण्यासाठी जी रचना असते त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. म्हणजे आता तुम्ही ग्रामीण भागात राहता, तुम्हाला माहिती असेल कदाचित वेगवेगळे शब्द याच्यासाठी वापरले जातात. आपण बऱ्याचदा नवीन इमारत बांधायची असते तेव्हा त्या इमारतीचं टप्प्याटप्प्याने जेव्हा काम केलं जातं तेव्हा तिथे पोहोचण्यासाठी इमारतीच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे एक स्ट्रक्चर तयार केलं जातं. ते बांबूंनी तयार केलं जातं किंवा मोठे मोठे त्याला काय म्हणूया आपण वासे असतात त्यांनी तयार केलं जातं. रंग देण्यासाठी तशा प्रकारचं केलं जातं किंवा
मोठे स्ट्रक्चर्स बांधण्यासाठी केलं जातं, त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. त्या स्कॅफोल्डिंगचा उद्देश काय असतो की टप्प्याटप्प्याने त्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचणं, ज्याला मराठीमध्ये आम्ही इकडे पुण्याकडे त्याला पहाड बांधणं म्हणतात. पहाड बांधणं आणि मग ते त्या पहाडाच्या टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत पोहोचणं. दॅट इज द सेम थिंग हिअर ऑल्सो, की स्कॅफोल्डिंग म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला जे अचीव्ह करायचे तिथपर्यंत पोहोचणं किंवा त्याच्यासाठी मदत, स्कॅफोल्ड करणं, मदत करणं. म्हणजे या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत. काय मदत? की तुम्हाला जे अक्वायर करायचंय ते मिळवण्यासाठी, ते अक्वायर करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही मदत आहे. म्हणून ती मदत आपण घ्यायची आपल्या लर्निंग मध्ये. पुढची गोष्ट महत्वाची, कंटेंट बद्दल आपण बोललो, आता इंग्लिश वर्कशॉप बद्दल बोलूया. मराठी मीडियम असेल, इंग्लिश माध्यम असेल, दोन्हीकडे सुद्धा एखादा कंटेंट झाल्यावर, एखादा धडा, एखादी कविता, एखादं इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज झाल्यावर काय आहेत? इंग्लिश वर्कशॉप्स आहेत. आता तुमचं पाठ्यपुस्तक म्हणजे सरांनी सुरुवातीला सांगितलं की हे एक विषय आहे इंग्लिश म्हणून त्याच्याकडे पाहू नका. इट्स द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. उद्या तुम्हाला खूप मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जायचंय आणि तुमची कॉम्पिटिशन ही लोकल नाहीये, ती ग्लोबल आहे. या ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये जाण्यासाठी जी काही स्किल्स महत्वाची आहे ती अक्वायर करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी इंग्लिश शिवाय तरुण उपाय नाहीये. मग आपली जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंग्लिश विषय आपण शिकत नाही आहोत, तर इंग्लिश हे आपण एक भाषा म्हणून शिकतोय, लँग्वेज म्हणून शिकतोय. म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोर्डाच्या परीक्षेला 100 पैकी 100 गुण मिळाले, पण मला इंग्लिशमध्ये 4 प्रश्न विचारता येत नाही, मला इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करता येत नाही, मला लोकांशी इंग्लिशमध्ये 2 वाक्यात बोलणं अवघड वाटतं. असं जर असेल तर त्या 100 गुण मिळवायला काहीच उपयोग नाही मिळवण्याला. त्यातली जी स्किल्स आहेत, भाषेची जी स्किल्स आहेत, भाषेची जी कौशल्य आहेत ती आपल्याला आत्मसात करायची आहे आणि ती आत्मसात व्हावीत म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकाची रचना आहे. म्हणून तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये कविता आहेत, धडे आहेत, पण त्या धड्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह पॅसेजेस आहेत, त्या धड्यांमध्ये बायोग्राफी आहे, त्या धड्यामध्ये बुक रिव्ह्यू आहे, ऑटोबायोग्राफी आहे, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे. अशा अनेक प्रकारचे जे लिटरेचरचे जॉनराज इंग्लिशमध्ये म्हणतात, वाङ्मयाचे प्रकार म्हणतात, ते प्रकार आपण दिलेले आहेत. आम्ही जेव्हा इंग्लिश शिकलो, कदम सर पण सांगतील, आम्हाला फक्त प्रोज आणि पोएट्री होती, धडे आणि कविता होत्या, त्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये काहीही नव्हतं आणि ग्रॅमर ओरिएंटेड होतं. पण इथे तुम्हाला संपूर्ण भाषा आत्मसात होण्यासाठी, भाषेचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते तुम्हाला येण्यासाठी त्याच्यात इनपुट दिलेलं आहे. म्हणजे उद्या निबंध लिहिताना तो जर बायोग्राफिकल टाईपने लिहायचा असेल तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहिताना कॉन्व्हर्सेशन असेल तर ते कॉन्व्हर्सेशनही त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. अशा प्रकारची रचना आपल्या पाठ्यपुस्तकांची आहे आणि म्हणून तो कंटेंट जेव्हा तुम्ही वाचताय त्या कंटेंटवर आधारित जे इंग्लिश वर्कशॉप्स आहेत ते तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, फक्त आपण एक्झाम ओरिएंटेड काम करतो, ते तात्पुरता अभ्यास करून मार्क मिळवण्यासाठी योग्य आहे, पण तुमचं जर अप्रोच आणि तुमचं जर पाहणं त्याच्या पलीकडचं असेल, ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह असेल, तर या सगळ्या गोष्टींकडे, पाठ्यपुस्तकाकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं रेडीमेड मटेरियलवर अवलंबून राहून आपल्याला भाषा शिकता येणार नाही. तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 10वीच्या खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्या सेल्फ एक्सप्रेशनला महत्व आहे. त्याच्यामध्ये तुमचे मत जे आहे त्या मताला महत्व आहे. कारण आपण ज्या प्रणालीमध्ये जगतो, वाढतो, आपण लोकशाही प्रणाली आहे आणि लोकशाही प्रणालीमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनवर आपला आधारित आहे सगळं आणि कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले. वी हॅव बीन बेस्टोड this fundamental right. की तुम्हाला तुमचं म्हणणं, तुमचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशननी. त्यामुळं आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये, आपल्या मूल्यमापनामध्ये सुद्धा तुमच्या स्वमताला खूप मोठं महत्व आहे.
मग आता पॅसेजेस असणार आहेत 10-10 गुणांचे, एकूण 3 पॅसेजेस, 2 पाठ्यपुस्तकावर आधारित, एक बाहेरचा पॅसेज. त्याच्यामध्ये प्रत्येकी 2 मार्काचे स्वमतावर आधारित प्रश्न असणार आहेत. मग तिथे स्वमतावर आधारित असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचं मत न देता कुठल्या रेडीमेड मटेरियलच्या संदर्भात दिलं तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. तिथे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, दिलेल्या विषयाबद्दल, तेच तिथे अपेक्षित आहे. मग याची सगळी तयारी जी आहे ना ती इंग्लिश वर्कशॉप मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतलेली आहे. वर्कशॉप्स मध्ये असलेले प्रश्न, असल्या ऍक्टिव्हिटीज बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला पाठ्यपुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला प्रवृत्त करतात. त्यातले असे काही प्रश्न आहेत की जे जोडीमध्ये करायचे, जे गटामध्ये करायचे, ते आता आपण नाही करू शकत बिकॉज वी आर नॉट देअर इन अवर स्कूल्स. पण मग ते आपण इंडिपेंडेंटली पण करू शकतो. घरातल्या लोकांशी, आपले पेरेंट्स असतील किंवा आपले सिबलिंग्स, सिस्टर्स, ब्रदर्स, मोठे एल्डर यंगर्स असतील त्यांच्याबरोबर करू शकतो. मग आता अशी एखादी ऍक्टिव्हिटी असू शकते की गो थ्रू द पॅसेज अँड फाइंड आउट ऑल द ऍडजेक्टिव्ह युज्ड फॉर एखाद्या अमुक अमुक कॅरेक्टर बद्दल, की अमुक अमुक पुस्तकातल्या त्या कॅरेक्टर बद्दल कुठले कुठले त्याची स्वभाव वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, कोणते कोणते वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यासाठी गुण वर्णन करणारे शब्द आलेले आहेत. मग इथे अपेक्षित काय आहे की तुम्ही तो पुन्हा सगळा धडा वाचणं आणि ते शब्द शोधून काढणं. कदाचित काही ऍक्टिव्हिटीज अशा असतील की याच्यात ते अमुक अमुक वाचा आणि त्याच्यातले या दोघांमधले डायलॉग कोणते आहेत ते शोधून काढा. आता हे असं करण्याचा उद्देश काय, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज देण्याचा उद्देश काय की तुम्ही पुन्हा पुन्हा तो धडा वाचा. आता पुन्हा पुन्हा धडा का वाचायचा, धड्यावर तुम्हाला आधारित प्रश्न याचे विचारले जाणार आहेत का मेमरीचे? नो, नॉट ॲट ऑल. देअर वोंट बी एनी क्वेश्चन डिपेंड ऑन युअर मेमरी. मेमरी बेस्ड एकही प्रश्न नाहीये. का नाहीये? कारण तुम्हाला पॅसेज पूर्ण दिला जाणार आहे. त्या पॅसेजवर आधारित प्रश्न असणार आहेत, म्हणजे त्याची उत्तर पॅसेजेस मध्येच आहेत. मीन्स यू आर नीड नॉट टू मग अप एनिथिंग. तुम्हाला काहीही पाठ करायचं नाहीये. पण मग वाचायचं पुन्हा पुन्हा का वाचायचं? तर भाषा येण्यासाठी, त्या लेखकाची लेखनाची शैली कशी आहे, तो शब्द कसे वापरतो, त्याची वाक्यरचना कशी आहे, इंग्लिशमध्ये वाक्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, इंग्लिशमध्ये लिहिताना शब्दांचा उपयोग कसा केला जातो, एनरिच व्होकॅब्युलरी कशी असते, लिहिताना शिस्त कशी पाळावी लागते, पंक्च्युएशन मार्क्स कसे दिले जातात, या सगळ्या गोष्टी कधी अवगत होतील जर आपण पुन्हा 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 वाचन केलं तर. वाक्यांचे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येईल आणि ग्रामॅटिकली करेक्ट लिहायला आपण शिकू. म्हणून धडे पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा सांगतेय की पाठ्यपुस्तकांकडे गांभीर्याने लक्ष द्या. विकत घेतो एवढा 60 लाखाला ते लोक 1 करोडला जाईल. आपली 70 ला 80 ला गेली तर आपण आता जाऊया. बघा 80 ला गेला 75 ला गेली. 1 मिनिट, पुढची स्लाइड मी घेतेय. सुरुवातीला काढावी राहिले काय राहिला हॅलो मॅडम तुमचं म्यूट अनम्यूट करा मॅडम. येतोय आवाज? हा येतोय मॅडम. तर आता आपण तुमचं महत्वाचं कन्सर्न जे आहे मला माहिती आहे नो की आता या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर बोर्डाने काही अभ्यासक्रम रिड्यूस केलेला आहे. तर तो रिड्यूस केलेला अभ्यासक्रम कोणता? तर मराठी माध्यमाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या पाठ्यपुस्तकातलं युनिट 4 जे आहे त्या युनिट 4 मधला सिलेबस रिड्यूस झालेला आहे. त्याच्यामध्ये 4.2 भोली जो धडा आहे त्या भोली के अब्बासांचा स्टोरी, त्याच्यात वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे दुसऱ्यातली दुसरी, ती आपण रिड्यूस केली आहे. आणि उरलेल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे इंग्लिश वर्कशॉप मध्ये 1 ते 8 ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण ओमिट केलेल्या आहेत. तो पूर्ण धडा
त्याच्यातली दुसऱ्यातली दुसरी वॉर्मिंग अप मधली ऍक्टिव्हिटी आणि 1 ते 8 वर्कशॉप मधल्या ऍक्टिव्हिटीज. आता तुम्ही म्हणाले असं का केलंय, असं का दिलं? त्याच्यात लँग्वेज स्टडीचा भाग कमी केलेला नाही. लँग्वेज स्टडी मध्ये मी आता मगाशी सांगितलं की प्रश्न कुठले आहेत त्याच्यामध्ये, ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरी. तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पहिला जो 10 मार्कांचा प्रश्न आहे तो लँग्वेज स्टडीवर आहे. त्याच्यामध्ये ग्रॅमर रिलेटेड आणि व्होकॅब्युलरी रिलेटेड प्रश्न असतात. त्यामुळे रिड्यूस करताना कुठलीही लँग्वेज स्टडीचा भाग कुठलाही रिड्यूस केलेला नाही. कुठल्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत? 1 ते 8 ऍक्टिव्हिटीज वर्कशॉप मधल्या रिड्यूस केल्यात आणि वॉर्मिंग अप मधल्या दुसऱ्यातली दुसरी केली आहे. याचा अर्थ पहिली केलेली नाहीये. आता का नाही केली पहिली ते मगाशी मी बोलले की या ज्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा संदर्भ कशाशी आहे? तुमच्या मूल्यमापनाशी आहे. त्याच्यातल्या थीम तुम्हाला डायलॉग रायटिंग साठी येऊ शकतात. म्हणून त्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यातली एखाद दुसरी नाही रिड्यूस केलेली. आता ही जी कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन वॉल्ट विटमनची, त्याच्यामध्ये इंग्लिश वर्कशॉप 1 ते 11 या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय केलेल्या आहेत? डिलीट केलेल्या आहेत, रिड्यूस केलेल्या आहेत. त्यातली कुठल्याही ऍक्टिव्हिटीजवर आधारित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येणार नाही. त्या कवितेवरही प्रश्न येणार नाही. बोली धड्यावरचा पॅसेज येणार नाही. वॉल्ट विटमनच्या माय कॅप्टन ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेवर आधारित कुठलाही प्रश्न, म्हणजे तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये कवितेवर आधारित 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक असतो अप्रिसिएशनचा 5 मार्काचा प्रश्न आणि एक असतो कॉम्प्रिहेन्शनचा 5 मार्काचा प्रश्न. मग बोर्डाच्या परीक्षेला या वर्षी पुरतं ओ कॅप्टन माय कॅप्टन यावरचा एकही प्रश्न येणार नाही. नंतर जॉन ऑफ आर्क JB शॉचे हे प्ले आहे, त्याच्यातलं एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्या परीक्षेला आणि त्याच्यातल्या 1 ते 7 ऍक्टिव्हिटीज नसणार आहे. पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज असणारे असू शकतात कारण त्याचा उद्देश वेगळा आहे, त्याची थीम येऊ शकते. म्हणून त्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष द्या. पण त्याच्यातल्या या ज्या वर्कशॉप मधल्या 1 ते 7 ऍक्टिव्हिटीज आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, धड्याकडे लक्ष देऊ नका, म्हणजे तो बाजूलाच टाका कारण त्याच्यावर आधारित बोर्डाला प्रश्न येणार नाही. नंतर मराठी माध्यमाच्या 4.6 अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा जो धडा आहे मेरी क्युरी आणि मादाम क्युरी आणि सायंटिस्टवर, तर तो आपल्याला पाठ्यपुस्तकातला हा धडा बोर्डाच्या एक्झामिनेशनच्या ह्याच्यात नसणार आहे. तो रिड्यूस केलाय, तो वगळलेला आहे यावर्षी पुरता आणि त्याचे 1 ते 8 जे प्रश्न आहेत वर्कशॉप मधले ते सगळे वगळलेले आहेत. पण इथे कुठेही लँग्वेज स्टडीचा भाग वगळलेला नाहीये. त्यामुळे लँग्वेज स्टडीकडे लक्ष द्या कारण त्याच्यामध्ये ग्रॅमर आहे. ऍक्टिव्हिटी शीट मधला 10 मार्काचा प्रश्न ग्रॅमरवर आहे. त्याशिवाय प्रत्येक पॅसेज मध्ये 2 मार्काचा प्रश्न ग्रॅमरवर आधारित आहे. त्यामुळे ग्रॅमरच्या बाबतीत मात्र सगळ्या वर्कशॉप करणं लँग्वेज स्टडी गरजेचं आहे. 1 मिनिट. आता आपण याच्याबद्दल बघूया. इंग्लिश माध्यमाचं तुमचं जो पुस्तक आहे कुमार भारती त्याच्या रिडक्शन बद्दल बघूया. आता युनिट नंबर तुमचं 1 जे आहे त्याच्यातलं पहिलं प्रोज जे 1.3 प्रोज ऑन विंग्स ऑफ करेज, ऑन विंग्स ऑफ करेज इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज टू बी रिटेन, काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला ठेवायच्यात आणि काही ऍक्टिव्हिटीज रिड्यूस करायच्यात. तर 1 आणि 2 ह्या आपल्याला रिटेन करायच्यात आणि 6, 7, 9 वगैरे वगैरे पुढे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला रिटेन करायचे. नंतर 2.6 मध्ये इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे, हा पॅसेज असणार नाही, विंग्स ऑन करेज असणार नाही. हे सगळं आपण काय केलेलं आहे, रिड्यूस केलेलं आहे. ऍक्टिव्हिटीज रिपीटेड आहेत त्या
प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इतरत्र आलेल्या आहेत. त्यामुळे तो संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज जो आहे 2.6 सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, तो पूर्ण धडा अलॉंग विथ ऑल द ऍक्टिव्हिटीज रिड्यूस झालेला आहे. नंतर 3.4 जी पोएम आहे एक्सक्यूज मी, द विल टू विन, त्याच्यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि ती होल पोएम सगळं रिड्यूस झालेलं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला अजिबात या वर्षी अभ्यास करायचा नाहीये. नंतर 4.1 जी आहे पोएम, अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर, ती पूर्ण कविता, त्याच्यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस झालेल्या आहेत. त्या सगळ्या आपण काय केलेल्या आहेत, रिड्यूस केलेल्या आहेत, त्या कमी केलेल्या आहेत या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि 4.6 जी आहे स्टोरी आहे, द गिफ्ट ऑफ मजाय, ती स्टोरी ती सुद्धा आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे. पण त्याच्यातल्या 10, 11, 12, 13 नंबरच्या ऍक्टिव्हिटीज मात्र आपण रिटेन केलेल्या आहेत. त्या मात्र ऍक्टिव्हिटीज आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे एकूण आता तुम्हाला 8 कवितांपैकी 6च कविता शिकायच्या आहेत आणि एकूण तुमचे लेसन्स आहेत त्याच्यापैकी 13 लेसनचा अभ्यास करायचा आहे. आता हा जो सगळा रिड्युस्ड सिलेबस आहे तो बालभारतीच्या वेबसाईटवर दिलेला आहे, तो तुम्ही फॉलो करू शकता सगळ्या विषयांचा. आता मूल्यमापनामध्ये काही फरक होणार आहे का, तर आज अखेर ऑगस्ट 30 अखेर अशा प्रकारची कुठलीही सूचना बोर्डाकडनं आलेली नाहीये. अभ्यासक्रम रिड्यूस झालेला आहे, याचा अर्थ मूल्यमापनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होईल असं नाही. तुमची 100 गुणांची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये 80 गुणांची परीक्षा ही लेखी स्वरूपाची बोर्डाची असेल आणि 20 गुणांची परीक्षा ही प्रत्येक विषयाची तुमची तोंडी स्वरूपाची असेल. त्या तोंडी स्वरूपामध्ये तुमचे शिक्षक, तुमच्या शाळा तुम्हाला सांगतील नेमकं काय काय आहे. 10 गुणांचे तुमचे कदाचित रिटर्न तुमचे स्वाध्याय वगैरे त्या प्रकारचं आहे. नंतर बाकी ठरवून दिलेलं आहे त्याचं पण स्ट्रक्चर, कशा प्रकारे परीक्षा घ्यायची आहे. तर आता आज अखेर 80 मार्काची बोर्डाची तुमची परीक्षा दोन्ही माध्यमाची इंग्लिशची असणार आहे. ती कधी, कशी, वातावरण काय हे तुम्हाला वेळच्या वेळेला बोर्डाकडनं सूचना येतील. आज अखेर आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय की हा एवढा सिलेबस त्यातला रिड्यूस केलेला आहे. त्या सिलेबस शिवाय बाकीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याचा आपल्याला बोर्डाच्या साठी अभ्यास करायचा आहे. आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ चिटचॅट आणि वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज बद्दल ऑलरेडी बोललो की त्या लीड इन ऍक्टिव्हिटीज आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज केल्यावर आपल्याला स्टिम्युलेशन मिळतंय, मोटिवेशन मिळतंय की धड्यामध्ये काय आहे ते समजून घेऊया, धडा कशा प्रकारचा आहे, त्याच्यासाठीच एक कॉन्जिनियल ऍटमॉस्फिअर छान तयार होत आहे. आणि दे लीड अस, दे टेक अस टू द ऍक्च्युअल कंटेंट. आणि त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट सुद्धा क्रिएट होतं लर्निंगचं. मार्जिन स्पेस ऍक्टिव्हिटीज बद्दल सुद्धा आपण ऑलरेडी बोललेलो आहोत, त्यामुळे त्या मार्जिन स्पेस ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. रीडिंग ऑफ द टेक्स्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं की आपण धडे का वाचायचे, आपण कुठल्याही रेडीमेड मटेरियल वर पूर्ण विसंबून नाही राहायचं. ठीक आहे, रेडीमेड मटेरियल तुम्हाला एक सपोर्ट म्हणून असायला काही हरकत नाही, पण प्रत्येक ऍक्टिव्हिटी बद्दल स्वतः तुम्ही तुमचे रिस्पॉन्सेस शोधा, लिहा आणि तुम्ही ते बरोबर लिहिलेत किंवा नाहीत. इफ यू आर ऑन द राईट ट्रॅक, what you have included, what is plus there in the given material. रेडीमेड मटेरियल मध्ये जास्तीचा काय भाग आहे का तो तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतोय का ते पहा, क्रॉस चेक करा तुमचं काय राहिलंय आणि स्ट्रेंथन करा. अजून ते चांगलं कसं होईल त्याप्रमाणे करा, पण टोटली अजिबात कुठल्याही रेडीमेड मटेरियलवर अवलंबून राहू नका. तुमचा तुम्ही अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. इंग्लिश वर्कशॉप बद्दल सुद्धा आपण बोललो. इंग्लिश वर्कशॉप कसे महत्वाचे आहेत, का महत्वाचे आहेत. आता जी महत्वाची गोष्ट आहे, ऍक्टिव्हिटीज ऑफ लाईव्ह इंग्लिश, नॉन इंग्लिश मीडियमच्या म्हणजे मराठी माध्यमाच्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक युनिटमध्ये लाईव्ह इंग्लिशचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 4 लाईव्ह इंग्लिश आहेत. फॉर्म फिलिंग आहे, स्लाइड शोज आहेत, ईमेल आहेत आणि ब्लॉग्स आहेत, ब्लॉग रायटिंग आहे. ऍक्च्युली याच्या हँड्स ऑन ऑपॉर्च्युनिटी ऍक्टिव्हिटीची मिळायला हवी, पण सध्याची सिच्युएशन तशी नाहीये. पण ते करताना काय डूज आणि डोंट्स वापरायचे हे महत्वाचं आहे. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की आपण ICT रिलेटेड माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतोय, ते किती
गरजेचं आहे आणि ते आता आपल्याला किती ब्लिस आहेत, म्हणजे उपकारच म्हणायचे की हे माध्यम आता आपल्या हातात आहे, पण ते वापरताना ते करताना काही डूज आणि डोंट सुद्धा आपण वापरणं आणि ते मॅनर्स एटिकेट ते फॉलो करणं गरजेचं आहे, ज्याला आपण ICT रिलेटेड एटिकेट म्हणतो. पण आपण नाही ना फॉलो केले अजून, आपण ते अजून इन्कल्केट केलेले नाहीयेत. उदाहरणार्थ की योग्य वेळेला माईक म्यूट करणं, योग्य वेळेला सांगितल्यावरच अनम्यूट करणं, आपले व्हिडिओज आवश्यकता आहे का ऑन ठेवणं, नसेल तर ते म्यूट करून ठेवणं, हाईड करणं किंवा अनोटेटिंग सारखे प्रकार करून दुसऱ्यांना त्रास न देणं. दीज ऑल आर ICT रिलेटेड मॅनर्स. ईमेल कशा पद्धतीने लिहिणं, ईमेल लिहिताना पाठवताना कुठले कुठले प्रोटोकॉल सांभाळणं, कशा प्रकारे ऍड्रेस करणं, म्हणजे तुम्हाला लेटर रायटिंग पण आहे आणि ईमेल रायटिंग पण आहे. मग यापूर्वी आपण लेटर रायटिंगचे जे नॉर्म्स आहेत की मोठे व्यक्ती असतील त्यांना कसं संबोधायचं, कसं तुमचं मॅटर, फॉर्मल लेटर आहे, इन्फॉर्मल लेटर आहे, त्याच्यातले टप्पे कोणते आहेत ते समजून घेणं, त्याप्रमाणे लेटर रायटिंग करणं. तसंच मग आता ईमेल रायटिंग मध्ये आहे किंवा गुगल फॉर्म्स भरणं त्याच्यामध्ये आहे, किंवा PPTs आपण तयार करतो, त्या PPTs कशा अट्रॅक्टिव्ह होतील, कशा टू द पॉइंट असतील, कशा त्या कमी शब्दात जास्तीत जास्त शिकवणाऱ्या असतील, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ कसे टाकू शकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. आता हा जो भाग आहे ICT रिलेटेड लाईव्ह इंग्लिशचा, त्या भागाचा अंतर्भाव तुमच्या तोंडी परीक्षेच्या याच्यात केलेला आहे. ते तुम्हाला शिक्षक सांगतील की कशावर काय फोकस करायचंय, काय करायचंय ते. दिस इज फॉर मराठी मीडियम. तर हा एक महत्वाचा भाग आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातला. दुसरा महत्वाचा भाग आहे लँग्वेज स्टडीज बद्दल मी पुन्हा पुन्हा बोलले की ज्याच्याशी ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरी संबंधित ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आधारित आहेत. आता व्होकॅब्युलरी संदर्भातल्या ऍक्टिव्हिटीज पहिल्या 10 मार्कांच्या प्रश्नात पण येतात आणि प्रत्येक पॅसेजमध्ये 2 मार्कांचा व्होकॅब्युलरी रिलेटेड प्रश्न असतो. म्हणजे उदाहरणार्थ हे 10 मार्कांचे आणि पुन्हा 6 मार्क, आणि एकूण तुमच्या रायटिंग स्किल मध्ये तुमची व्होकॅब्युलरी, तुमची शब्दसंपत्ती किती एनरिच्ड आहे, तुमच्याकडे किती स्टॉक आहे शब्दसंपत्तीचा, तुम्ही किती प्रभावीपणे लिहू शकता, किती छान ऍडजेक्टिव्हचा उपयोग करू शकता, वेगवेगळ्या वाक्यरचना तुमच्या ह्याच्या येतात का, क्रिएटिव्हली लिहू शकता का, इमॅजिनेटिव्हली लिहू शकता का, पाठ करून लिहिणं आणि स्वतः उत्स्फूर्तपणे क्रिएटिव्हली लिहिणं याच्यातला फरक एक्झामिनरला कळतो. त्याच्यासाठी तुमची व्होकॅब्युलरी एनरिच असणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी अनेक ऍक्टिव्हिटीज आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या करणं गरजेचं आहे. मग लँग्वेज स्टडीच्या ऍक्टिव्हिटी ज्या ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरीच्या रिलेटेड आहेत. लँग्वेज स्टडी म्हणजे काय की हा एक व्यापक अभ्यास आहे. कशाचा की भाषेशी रिलेटेड डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ लँग्वेज त्याच्यात इन्क्लूड होतात. मग ते कुठले आस्पेक्ट्स, ते ग्रॅमर आहे, व्होकॅब्युलरी आहे आणि स्ट्रक्चर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. मी सांगितलं पुन्हा पुन्हा धडे वाचा कशासाठी की स्ट्रक्चर कसं असतं, वाक्यरचना इंग्लिश मध्ये कशी असते ती लिहिण्यासाठी, ती अवगत करून घेण्यासाठी. हे कशासाठी की हे सगळं आलं की यू कॅन यूज लँग्वेज करेक्टली. एक गोष्ट करेक्टली आणि दुसरी गोष्ट इफेक्टिव्हली. तुम्हाला अचूक आणि आपण काय प्रभावीपणे भाषा जर उपयोग करायची असेल, मग ती बोलताना असेल, लिहिताना असेल, एक्सप्रेशन्स तुमचे असतील तर ते एक्सप्रेशन्स करेक्ट असावेत, इफेक्टिव्ह असावेत. त्याच्यासाठी तुमचे ग्रामर मिस्टेक्स नको, तुमची व्होकॅब्युलरी प्रभावी पाहिजे आणि तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते इम्प्रेसिव्ह पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये चांगले मार्क मिळू शकतात आणि हे करणं तुमच्या हातात आहे. जर तुम्ही कष्ट घेतलेत, भरपूर वाचन केलेत, भरपूर इंग्लिश ऐकलत तर या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. आता मग हे लँग्वेज स्टडीचा अभ्यास कसा करायचा, त्याचं एम काय आहे की आतापर्यंत म्हणजे 6वी ते 9वीच्या वर्गांमध्ये जे आतापर्यंत ग्रॅमर तुम्ही शिकला त्या ग्रॅमरचं एकंदरीत जे सगळं कन्सॉलिडेशन आहे ते लँग्वेज स्टडीचं एम जे आहे की ते 10वीत फुलफिल ह्या गोष्टी तुम्हाला या स्तरावर येतात. लँग्वेज स्टडी एम्स टू कन्सॉलिडेट द लर्नर्स प्रिव्हियस लर्निंग ऑफ ग्रॅमर. तुमचं प्रिव्हियस लर्निंग, आधीचं लर्निंग म्हणजे कोणतं, इयत्ता 6वी ते 9वीच, मग त्याच्यातली व्होकॅब्युलरी आणि ग्रॅमर ते 10वीत तुमचं चेक होणार आहे. आणि मग आता याचा अभ्यास का करायचा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ग्रॅमर,
की नॉलेज जे आहे ग्रॅमरचं त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे कशासाठी, टू करेक्ट अँड इम्प्रूव्ह युअर ओन वर्क. तुमचं स्वतःचं ज्ञान ग्रॅमरचं ते करेक्ट करणं आणि त्याच्यात सुधारणा करणं. आणि जे डिफरंट सोर्सेस आहेत तुमचे डाऊट्स क्लॅरिफाय करायचे, तुमच्या क्वेरीज क्लॅरिफाय करायच्या, त्या रिसोर्सेसचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकाल. आता हे कुठे आहेत रेफरन्सेस? हे तुम्हाला ग्रॅमर रिलेटेड डिक्शनरीज मध्ये मिळू शकतात. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही एखाद्या शब्दाबद्दल, एखाद्या वाक्यरचनेबद्दल ग्रॅमर चेक मध्ये गेलात, तिथे जाऊन चौकशी केली, विचारलं, तुम्ही गुगल बाबाला विचारलं तर याबद्दलचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे हे जे रिसोर्सेस आहेत जे ऑफलाईन असतील, ऑनलाईन असतील, त्याचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी तुम्हाला ग्रॅमरचं फंक्शन कळणं गरजेचं आहे. त्याची तरतूद आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहे. मग आता महत्वाचं काय आहे की तुम्ही जे काम करताय ग्रॅमर रिलेटेड ते बरोबर आहे किंवा नाही, तुम्ही लिहिताय ते बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला क्रॉस चेक करायचंय. ग्रॅमरचे टर्म्स माहिती करून घ्यायच्यात. तर तुमचे 9वीचं जे पाठ्यपुस्तक आहे तुम्ही बहुतेक आता ते रद्दीत आनंदाने दिलं असेल, काही हरकत नाही. पण ऑनलाईन तर बालभारतीची सगळी पुस्तकं उपलब्ध आहे ई बालभारती कार्ट मध्ये. तर ऑनलाईन जाऊन 9वीच्या पुस्तकांमध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम शेवटची जी काही पानं आहेत पाठ्यपुस्तकाची त्याच्यात लँग्वेज स्टडीच्या संपूर्ण सविस्तर पेजेस दिलेली आहेत आणि तिथे लँग्वेज मीन्स ग्रॅमर रिलेटेड सगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत त्याच्या व्याख्येसकट. आता व्याख्या पाठ करायच्यात का? अजिबात नाही. कारण कुठलीही भाषा ग्रॅमरच्या व्याख्या पाठ करून येत नाही. काय चेंज द व्हॉइस कसं करायचं सगळे नियम पाठ आहेत, ऍक्टिव्ह पॅसिव्ह नियम पाठ आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट नियम पाठ आहेत, पण लिहिता येत नाही, त्याचा वाक्यात उपयोग करता येत नाही, उपयोग नाही. पोहायचं कसं सगळं माहिती आहे, पाठ आहे मॅन्युअल, पण कधी पाण्यात पडला नाही, पोहायचा प्रयत्न केला नाही, पाठ असून उपयोग नाही. भाषा कधी येते? जेव्हा भाषेचा आपण जास्तीत जास्त उपयोग करू तेव्हा. ग्रॅमर रूल पाठ करून वहीमध्ये लिहून घेऊन पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी उपयोग होत नाही. पानाच्या पानं कोणत्या ऍडजेक्टिव्ह आहेत लिहून घेऊन, पानाच्या पानं ऍडव्हर्ब्स कोणती आहेत लिहून घेऊन, किंवा प्रत्येक व्हर्बचे 3 ग्रुप काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळ्या काळात उपयोग करावा लागतो. जेव्हा निबंध लिहितो तेव्हा पर्टिक्युलरली त्या शब्दांचा उपयोग आपल्या लेखनामध्ये करावा लागतो, तेव्हा ते शब्द आपल्या मेंदूमध्ये फिक्स होतात आणि ते आपल्या ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी मध्ये जातात आणि आपण त्याचा वरचेवर उपयोग करून घेऊ शकतो. त्यामुळं याच्यासाठी कष्ट न घेता अशा प्रकारचे त्याचा उपयोग जास्तीत जास्त तुम्ही कसा कराल? रोज एक पानभर इंग्लिशचं लिहायचं, कुठलाही विषय घ्या, सहज इकडे तिकडे नजर फिरवात चला. आज मी कशाबद्दल लिहिणार? आय राईट अबाउट माय होम, आय राईट अबाउट वन पर्टिक्युलर कॅरेक्टर, आय राईट अबाउट व्हॉट येस्टरडे हॅड हॅपन. कुठलाही विषय घ्या आणि त्याच्याबद्दल रोज एक पानभर लिहिण्याची, इंडिपेंडेंटली स्वतःहून लिहिण्याची सवय करा. तर तुम्हाला बोर्डाची परीक्षा कुठल्याही पद्धतीने अवघड जाणार नाही. जो रायटिंग स्किलचा भाग आहे तो जर यावा व्यवस्थित अशी जर तुमची अपेक्षा असेल, इच्छा असेल, तर हे रोजचा एक्सरसाइज होणं महत्वाचं आहे. या सगळ्या बरोबरच या एकूण सगळ्या सिच्युएशन मध्ये एकमेकांचं कोऑपरेशन महत्वाचं आहे. घरामध्ये आनंदी वातावरण राहणं गरजेचं आहे. आपण सगळेच टेन्शन मध्ये आहोत. पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी पालकांना समजून घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळं विनाकारण पालकांनी स्ट्रेस देऊ नये, घेऊ नये आणि मुलांनीही स्ट्रेस देऊ नये, घेऊ नये. हे सगळं वातावरण आनंदी झालं पाहिजे. म्हणजे आपण पाठ्यपुस्तक शिकतो, धडे शिकतो, कविता शिकतो आणि परीक्षा देतो एवढं मर्यादित नाहीये शिक्षण. त्या पलीकडे शिक्षण खूप मोठं आहे आणि ते आहे लाईफ स्किल्स. आपल्या धड्यांमधून, आपल्या पाठ्यपुस्तकांमधून टेक्स्ट व्यतिरिक्त, अकॅडमिक गोष्टी व्यतिरिक्त वी ट्राय टू गिव्ह द स्टुडंट्स लाईफ स्किल्स आणि अपेक्षित असतं की ते तुम्ही इन्कल्केट करावेत. त्या लाईफ स्किल्स मध्ये महत्वाचं आहे कोपिंग विथ स्ट्रेस आणि कोपिंग विथ इमोशन्स. की तुम्ही शिकायला हवं समायोजन करणं कशाच्या, इमोशन्सशी. आणि दुसरं भावभावना आणि ताणतणाव. आता ताणतणावांचे दिवस आहेत, ते कोऑप करायला शिका, एकमेकांना कोऑपरेट करा, निरोगी राहा, आनंदी राहा, आहार चांगला ठेवा, दिलेल्या सूचनांचं पालन करा,
इकडे तिकडे भटकू नका, मास्कचा उपयोग करा, हेल्दी खा, जिथे शक्य आहे तिथे घरातल्या घरात का होईना व्यायाम करा, मेडिटेशन करा, रोज अभ्यास करा. मॅडम म्हणाल्या की पुढच्या ह्याच्यात तुम्हाला बॉडी क्लॉक बद्दल सांगणार आहेत, ते खूप गरजेचं आहे. फक्त अभ्यास करून काहीच साध्य होत नाही. अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल, पण लाईफ स्किल्स इन्कल्केट करा. आणि त्या सगळ्यासाठी खूप शुभेच्छा देते आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. दिशा अकॅडमीने मला ही संधी उपलब्ध करून दिली, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्हा लोकांना बोलवून ते अशा गोष्टी घडवून आणतायत. तर मी कदम सर आणि त्यांचे सगळे जे स्टाफ मेंबर्स आणि सगळे जे आहेत त्यांचे मी आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ देम. थँक्स अ लॉट. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम. येस मॅम एक छोटा क्वेश्चन होता की जेव्हा आपण डिव्हिजनच्या टाइमला सो इंग्लिशचा अभ्यास करताना पर्टिक्युलरली कशावरती लक्ष ठेवायला पाहिजे, म्हणजे कशावरती जास्त फोकस करायला पाहिजे आणि त्याचा जास्त अभ्यास करायला पाहिजे, आणि कोणता असा पॉइंट आहे ज्याच्यात थोडा कमी? म्हणजे मी तर अशा मताची आहे की ऐन वेळेला परीक्षेला निघण्यापूर्वी अर्धा तास अभ्यास करूच नाही. शांत डोकं ठेवावं, जे काही वर्षभर शिकलोय ते रिवाइज करावं, मनातल्या मनात ते आठवावं, आपण इफेक्टिव्हली कसं ते लिहू शकू याची जुळवाजुळव करावी. कुठले प्रश्न प्रकार आहेत, कुठल्या प्रश्न प्रकारांसाठी मी जास्तीत जास्त चांगलं इनपुट मी माझं कसं देऊ शकते हे आठवावं. ऐन वेळेच्या अभ्यासावर अवलंबून राहू नये, कारण तिथे काही कोणते फॉर्म्युलाज वगैरे पाठ करणं नाहीये की ते रिवाइज करायचे. आपल्याला रोजच बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनेच अभ्यास करायचा आहे. रोजचा आपला अभ्यास गुणात्मक वाढ झालेली आपल्यालाच लक्षात आली पाहिजे. आज मी इंडिपेंडेंटली एक पान लिहिलं, माझ्या याच्यात ग्रॅमरच्या 4 चुका झाल्या, स्पेलिंगच्या 6 चुका झाल्या. उद्या त्या अजून कमी कशा होतील, पुढच्या आठवड्यात अजून चांगलं इम्प्रेसिव्ह मी कसं लिहू शकेन, त्याच्यात अजून चांगले इनपुट मला कोणाकडनं घेता येईल का. हा दिस इज ऑन गोईंग प्रोसेस. ती शेवटच्या दिवसाची आहे का तर नाहीये. दिस इज ऑन गोईंग अँड इट शुड बी इम्प्रूव्ड डे बाय डे. आणि असं नाहीये की अमुक एका गोष्टीकडे मी जास्त फोकस करायचं आणि दुसऱ्या दुर्लक्षित झाल्या तर चालतील. जवळजवळ सगळ्याच प्रश्नांना 5 गुण आहेत, आणि म्हणजे लँग्वेज रायटिंग स्किलच्या, आणि पॅसेजेसला 10-10 मार्कांचे पॅसेजेस आहेत. जे तुमचे पोएट्रीवर आधारित प्रश्न आहेत ते 5-5 गुणांचे आहेत. त्यामुळं मी 10 मार्कांच्या याच्यावर जास्त फोकस करावं आणि 5 मार्कांचं केलं नाही तरी चालेल असं होणार नाही. आता तुम्हाला या सिच्युएशन मध्ये फोकस कशावर करायचं नाही की जे तुम्हाला रिड्यूस केलंय सिलेबस ते धडे वाचू नका, पण मी असंही म्हणेन की ते अतिशय इंटरेस्टिंग छान धडे आहेत. एक काय म्हणूया आपण अवांतर वाचन म्हणून ते धडे वाचा ना, खूप सुंदर आहेत ते धडे. गिफ्ट ऑफ मजाय असेल किंवा भोली धडा असेल, कारण मी सांगितलं की आपला कंटेंट परीक्षा पुरतं मर्यादित नका ना बघू, त्याच्याकडे त्याच्या पलीकडे खूप आहे. त्याच्यामध्ये लाईफ स्किल्स आहेत, भोलीमध्ये लाईफ स्किल्स आहेत, गिफ्ट ऑफ मजाय मध्ये लाईफ स्किल्स आहेत की कसं कॉप केलं त्यांनी, इमोशन्स कसे कॉप केले, एकमेकांना कसं कॉपरेशन दिलं, हे यू विल एन्जॉय दोज. किंवा इवन GB शॉचा 1 ऍक्ट प्ले जो आहे जॉन ऑफ आर्क, किंवा मेरी क्युरीचा धडा जो आहे शेवटचा, प्लीज रीड दोज टेक्स्ट. 5-10 मिनिट कुठे जात नाहीत, 5-10 मिनिट. आणि तुम्ही लँग्वेज शिकाल ना, ठीक आहे, ते तुम्हाला मूल्यमापणाला नाहीये म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाही असं नाही ना, त्याच्यातून लँग्वेज शिकता येईल तुम्हाला. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? एक्सक्यूज मी मॅम. हा बोला. लँग्वेज स्टडी मध्ये यूज अ फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स असा क्वेश्चन येतो. व्हाईल युजिंग दॅट फ्रेज इन द सेंटेन्स कॅन वी मेक एनी चेंज इन इट्स टेन्स? No, actually it is supposed that you should use the same in the given form, in the same form. त्याच फॉर्म मध्ये वापरणं अपेक्षित असतं. आणि त्या ज्या फ्रेजेस आहेत ना त्या तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यांमधल्याच आहेत, त्याच्या पलीकडच्या कुठल्या येत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की मार्जिन स्पेस मध्ये नवीन शब्द नवीन फ्रेजेस इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, त्याच्यावर वरचेवर लक्ष द्या, त्याच्या पलीकडचं काहीच येणार नाही.
फ्रेज वापरायला सांगितली जाणार ती त्या मार्जिन स्पेस मध्ये किंवा त्या टेक्स्ट मध्ये कुठेतरी आलेली असणार, तीच वापरायला सांगणार. ज्या फॉर्म मध्ये दिली आहे त्याच फॉर्म मध्ये उपयोग करायचा आहे. टू बी ची असेल तर तिथे दिलेलं वाक्य जे आहे त्याप्रमाणे टू बीचं तुम्ही जे वाक्य तयार करणार त्याप्रमाणे टू बीचं रूप घालणं अपेक्षित आहे. जर तुम्ही भूतकाळात तुमचं वाक्य इंडिपेंडेंटली तयार करणार असाल तर तुम्ही तिथे टू बीचं भूतकाळाचं रूप वापरू शकाल. तुम्हाला जर त्या फ्रेजचा उपयोग भविष्यकाळासाठी करायचा आहे तर तिथे तुम्ही भविष्यकाळाचं हेल्पिंग वर्क वापरू शकाल. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम, तुम्ही आज खूप छान एक्सप्लेन केला आम्हाला थँक्यू आणि खूप मॅम. छान गायडन्स मिळाला मॅम. थँक्यू. हॅलो मिस. विचारायचंय कोणाला काही? हॅलो मिस, पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना काय आपल्याला अपेक्षित असतं बोर्ड? पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना महत्वाची गोष्ट खूप पानभर नाही लिहायचा, तो थोडक्यात पाहिजे. तो पर्सनल रिस्पॉन्स जो असतो तो त्या पॅसेजची थीम काय आहे त्याच्यावरच आधारित असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पॅसेज तुम्हाला काय म्हणूया आपण पर्यटना संदर्भातला असेल किंवा हेरिटेज संदर्भातला असेल तर त्याच्यावर पर्सनल रिस्पॉन्स म्हणून येणारा प्रश्न त्याच स्वरूपाचा. म्हणजे हॅव यू एव्हर व्हिजिटेड एनी फोर्ट्स, कुठल्या किल्ल्यांना भेटी दिल्यात का, विच ऑफ द फोर्ट्स डिड यू लाईक द मोस्ट, व्हाय. दोन याच्यात बऱ्याचदा तो प्रश्न असतो. एखादी गोष्ट का, कशी, म्हणजे त्याला यू हॅव टू गिव्ह द रिझन बिहाइंड इट. उदाहरणार्थ एखादी कविता आहे ती एखादा पॅसेज आहे, तो पॅसेज तुम्हाला इट टेल्स अस अबाउट द सॅक्रिफाईस ऑफ द मदर. म्हणजे उदाहरणार्थ आपण हिस्टॉरिकल जर घेतलं तर हिरकणीचा पॅसेज असेल समजा इंग्लिश मधला, आणि तिने काय तिचे धाडस केलं तिच्या बाळासाठी, ती ते कडा उतरून गेली, अशा प्रकारचा सपोज पॅसेज असेल तर त्याच्यावर प्रश्न सेल्फ रिस्पॉन्सचा काय येऊ शकतो की व्हॉट सॅक्रिफाईस डू युअर पेरेंट्स डू फॉर यू. तुमचे पालक तुमच्यासाठी काय त्याग करतात. आता इथे उत्तर काय लिहायचंय, तुमचे पालक तुमच्यासाठी काय करतात. पण बऱ्याचदा होतं काय, आपण काय करतो कुठेतरी रेडीमेड वाचलेलं असतं आणि त्याच्यात उत्तर असतं की आमचे पालक आमच्यासाठी हे करतात, मग केलं त्यांनी. मग त्या रेडीमेड उत्तर लिहिणाऱ्याच्या आईने त्याच्यासाठी जे केलं त्याची आई माझी आई नाही ना होऊ शकत. त्याच्या आईने त्याच्यासाठी हे केलंय, पण माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं, पेरेंट्सने काय केलं ते मी लिहायचंय, माझा अनुभव लिहायचा आहे. मग तुमचा जेन्युइन अनुभव असेल तर तो त्या एक्झामिनरला कळतो की यांनी हे कुठून कॉपी नाही केलेलं, हा याचा अनुभव आहे. तो लिहिताना कमी शब्दात योग्य इम्प्रेसिव्ह व्होकॅब्युलरी आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स न करता लिहिणं अपेक्षित आहे. 3 ते 4 ओळी इनफ होतात. बऱ्याच रेडीमेड मटेरियल मध्ये मी पाहिलंय की अर्ध पान उत्तर आहे, अपेक्षित नाही. जेवढं विचारलंय तेवढंच थोडक्यात, पण ते कसं हवं, इम्प्रेसिव्ह हवं, ते तुमच्या शब्दात हवं, त्याच्यात तुमची क्रिएटिव्हिटी लक्षात आली पाहिजे, त्याच्यात जेन्युइननेस तुमचं लक्षात आला पाहिजे, तर तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. Miss, if we are given a report writing, then shall we put our opinion in that? In report writing, you are not supposed to put your opinion because you are writing it as a third person, as a reporter. And if you are reading newspapers, daily newspapers, you will find that reporter doesn't give his impression there. त्याचं मत काय आहे तो रिपोर्टर सांगत नाही, तो थर्ड पर्सन म्हणून. कारण तिथे लिहिण्याची पद्धत पण कशी असते, इट इज ऑलवेज रिटन इन पॅसिव्ह व्हॉइस. तिथे सब्जेक्ट नसतो. आय हॅव गॉन देअर, आय हॅव सीन दिस अँड इट हॅपन सो, असं नाही. तर तिथे काय घडलं, कधी घडलं, कसं घडलं, कोण होतं, त्याचा परिणाम काय झाला, हे टप्पे वेन, वेअर, व्हॉट, हाऊ, म्हणजे सगळे जे WH क्वेश्चन्स आहेत त्या WH क्वेश्चनचं उत्तर रिपोर्ट मधून मिळालं पाहिजे. मग तिथे तुमची हेडलाईन असेल, लीड लाईन असेल, डेट लाईन असेल आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट असेल आणि कन्क्लुडिंग रिमार्क्स असतील. तिथे तुमचं व्हॉट यू हॅवंट बीन आस्क्ड, तिथे तो एखादा रिपोर्ट असा असेल की तुमच्या इथे सेरिमनी झाला आणि यू आर सपोज टू राईट द म्हणजे अबाउट दॅट सेरिमनी, तर तिथे तुम्ही
त्याच्यात who the guests, what you felt about that, you are not expected to write. Okay. Hello, ma'am. Hello, Yeah. ma'am. Reduce the syllabus पुन्हा एकदा रिवाइज करा प्लीज. Reduce ती स्लाइड दाखवली तरी चालेल. 1 minute. हा, युनिट 4 जे आहे मराठी मीडियम 4.2 भोली, ती स्टोरी संपूर्ण रिड्यूस केली आहे. त्यातल्या वॉर्मिंग अप मधली दुसऱ्यातली दुसरी ऍक्टिव्हिटी आणि 1 ते 8 ऍक्टिव्हिटीज हा रिड्युस्ड भाग आहे. कॅप्टन ओ कॅप्टन पूर्ण कविता काढलेली आहे आणि इंग्लिश वर्कशॉप मधले 1 ते 11 ऍक्टिव्हिटीज काढलेल्या आहेत. पण वॉर्मिंग अपच्या ऍक्टिव्हिटीज तशाच आहेत, कारण तिथे विचारलंय व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ लीडर. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये येऊ शकतो डायलॉग रायटिंग साठी. त्यामुळं त्याच ठेवलेल्या आहेत, तशाच ठेवलेल्या आहेत. नंतर 4.5 झोन ऑफ आर्क पूर्ण काढलेला आहे आणि त्याच्यातल्या 1 ते 7 ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत दे विल बी देअर, ते असतील तिथे. नंतर 1.6 अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड तर ते पूर्ण काढलेलं आहे धडा आणि त्याच्यातल्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा 1 ते 8 ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत. हे झालं मराठी. जे युनिट आहे त्याच्यातलाच पोर्शन रिड्युस्ड आहे. बाकी 3 जे आहेत, पहिले 3 युनिट्स जे आहेत त्याला अजिबात काही हात लावलेला नाहीये, ते सगळे आहेत. रिडक्शन फक्त 4. ओके, थँक्यू मॅम. येस. अँड अबाउट इंग्लिश मीडियम 1 मिनिट, 1 मिनिट मी झूम करते. uh, 1.3 इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे ऑन विंग्स ऑफ करेज. त्याच्यातली पहिली आणि दुसरी ऍक्टिव्हिटी वॉर्मिंग अप मधली आणि ऍक्टिव्हिटीज मधली 6, 7, 9 आणि 10 त्या रिटेन केल्या, त्या ठेवलेल्या आहेत, धडा काढला आहे. पण वॉर्मिंग अप मधली पहिली आणि दुसरी ऍक्टिव्हिटी आणि 6, 7, 9 आणि 10 या ऍक्टिव्हिटीज रिटेन केल्यात, ठेवल्यात, काढलेल्या नाहीत. त्याशिवाय जे आहे ते काढले. नंतर 2.6 सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, त्याच्यामध्ये ऑल द ऍक्टिव्हिटीज त्याच्यातल्या सगळ्या रिड्यूस केलेल्या आहेत आणि संपूर्ण धडा सुद्धा रिड्यूस केलेला आहे. 2.6 अजिबातच काही ठेवलेलं नाहीये. 3.4 पोएम जी आहे द विल टू विन, होल पोएम पूर्ण कविता आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत. 4.1 मध्ये अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर पूर्ण कविता अलॉंग विथ ऑल द ऍक्टिव्हिटीज संपूर्ण रिड्यूस केलेली आहे. आणि 4.6 द गिफ्ट ऑफ मजाय, ती स्टोरी सगळी रिड्यूस केलेली आहे, पण 10, 11, 12 आणि 13 ऍक्टिव्हिटीज रिटेन केल्यात. 10, 11, 12, 13 याचा अर्थ 1 ते 9 काढून टाकल्यात, पण 10 ते 13 ऍक्टिव्हिटीज रिटेन केल्यात. म्हणजे आता इंग्लिश माध्यमासाठी एकूण 8 कवितांपैकी तुम्हाला 6 कवितांचा अभ्यास करायचा आहे आणि एकूण धड्यांमध्ये 13 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. गिफ्ट ऑफ मजाय प्रोज स्टोरी जी आहे त्याच्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज रिटेन केल्यात आणि ऑन विंग्स ऑफ करेज त्याच्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज रिटेन केल्या. बाकी मग सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी पूर्ण रिड्युस्ड आहे, सगळं काढून टाकलंय. द विल टू विन पूर्ण काढून टाकलंय आणि अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर पूर्ण कविता काढून टाकलेली आहे. हे लक्षात घ्या, हे फक्त या वर्षी पुरतच आहे.
मिस हा बोला. मी जे कॅन्सल झाले ते आपल्याला अनसीन पॅसेजला देऊ शकतात का? नाही नाही. ओके. अनसीन पॅसेजला नेहमी पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेरचा धडा येतो, मग बाहेरचा भाग येतो, याच्यातला येणार नाही. अदर दॅन टेक्स्ट तो एक पॅसेज आहे. मराठी माध्यमाला इंग्लिश माध्यमाला एक पॅसेज आहे 10 गुणांचा, आणि तोच पॅसेजचा आपल्याला दोन्ही माध्यमांना समरी रायटिंग करायची असते, दोन्ही माध्यमांना. म्हणजे 10 मार्कांचा कॉम्प्रिहेन्शन साठी प्रश्न आणि 5 मार्कांचं समरीसाठी. म्हणजे जो अनसीन पॅसेज आहे त्याच्यावर एकूण 15 मार्कांचं मूल्यमापन आहे फॉर बोथ द मीडियम्स. ओके मिस, थँक्यू मिस. Expand the idea. Essay writing किंवा स्पीच रायटिंग मिनिमम केवढं असावं? इथे ना बोर्ड नाहीये. तुमच्या लिहिण्याला क्वालिटी किती आहे त्याला महत्व आहे. म्हणजे एखाद्याने 2 पानं लिहिलंय आणि खूप चुका केल्या तर त्याला गुण मिळणार नाही. एखाद्याने 1 पानच लिहिलंय पण ते क्वालिटेटिव्ह आहे, ग्रामॅटिकल एक्सप्रेशन योग्य आहे, व्होकॅब्युलरी इम्प्रेसिव्ह आहे, क्रिएटिव्हिटी आहे, स्वतःचे विचार आहेत, आणि ते 2 पॅरेग्राफ मध्येच मुद्देसूद लिहिलं असेल तर त्याला जास्त गुण मिळतील. त्यामुळे इथे क्वालिटीला महत्व आहे, क्वांटिटीला नाही. कमी लिहा पण इम्प्रेसिव्ह लिहा, क्रिएटिव्ह लिहा, वाक्यरचना चुकवू नका, ग्रॅमरच्या चुका करू नका, स्पेलिंग चुका करू नका, व्होकॅब्युलरी एनरिच्ड असू दे. टीचरच्या तोंडावर मारलंच का? मॅडम नमस्कार. हा बोला. मॅडम आपण जी काही माहिती दिली ती फार मोलाची होती, त्याबद्दल आपले आभार, आणि कदम सरांचे पण आभार. आपण जवळपास सर्व विषयांना म्हणजे टच केलं, सगळ्या ह्याच्यावर तुम्ही हे केलं, आणि जो मुद्दा तुम्ही मांडला. हॅलो मॅडम. धन्यवाद धन्यवाद. हा मॅडम, तर मला असं एक विचारायचं होतं याच्यामध्ये की मुलांनी आता हे जे त्यांचा एखादा चॅप्टर किंवा त्यांनी एखादी कविता त्यांनी वाचायची, म्हणजे सरांनी ती शिकवल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर त्यांनी स्वतः ती वाचायची आणि आपसात डिस्कस करायचं. हा पण एक चांगला वे होऊ शकतो. जसं आपल्याला अपेक्षित आहे किंवा ते हे सगळं काही त्यांना यायला पाहिजे. त्यांनी त्यातून नवीन नवीन कल्पना किंवा त्यांची जी व्होकॅब्युलरी वाढली पाहिजे, त्यांचं जे स्पीकिंग स्किल आहे ते वाढलं पाहिजे. ह्यासाठी महत्वाचे असं मला वाटतं. याबद्दल आपल्याला काय वाटतं, जरा सांगितलं. खरं तर पाठ्यपुस्तकाचा हेतूच तो आहे, पण काय होतं दुर्दैवाने आपण गुणांच्या मागे लागतो आणि हे हेतू बाजूला पडतात. गुण मिळवणं हा एक भाग झाला, पण भाषा शिकणं हा दुसरा भाग आहे. आणि भाषा शिकायची आहे कारण ती आपल्याला लाईफ लॉंग उपयोगाला येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. ते दिलेले याच्यावर चर्चा करणं, स्वतःचं मत मांडणं, इंग्लिश वर्कशॉप्स पुन्हा पुन्हा सोडवणं, धडे पुन्हा पुन्हा वाचणं, अवांतर वाचन करणं, यामुळे भाषा समृद्ध होणार आहे. म्हणजे एक भाग आहे परीक्षेला मार्क्स मिळतील, तोही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे, पण त्या पलीकडे जाऊन पाठ्यपुस्तकाकडे बघायला हवं. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकाकडे बघायला हवं. आता बऱ्याचदा काय होतं की मुलं असं अज्युम करतात की काही पाठ्यपुस्तकाकडे बघायची गरज नाही, पॅसेजेस आपल्याला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिले जातात, तेच वाचायचे, उत्तरं शोधायचे. पण जर पाठ्यपुस्तकं बघितली नाहीत तर ते पॅसेजेस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनसीनच होतात ना, जर पाठ्यपुस्तकात त्याचं वाचनच केलं नसेल तर. त्यामुळे असं व्हायला नको, म्हणून पाठ्यपुस्तक हा खूप मोठा रिसोर्स आहे की जो सगळ्यांना उपलब्ध आहे आणि जो इफेक्टिव्ह आहे. त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करून घेणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू मॅडम. इथे कोणाचा प्रश्न आहे नेहाचा की रायटिंग स्किल्सचा हा जो पार्ट आहे तो पाठ्यपुस्तकातला त्याच्यातल्या मधूनच येतो का? नेहा, तुझा प्रश्न अतिशय योग्य आहे. रायटिंग स्किल्सचा जो भाग आहे तो पाठ्यपुस्तकात आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटीज मधूनच येतो. त्याचा विषय वेगळा असू शकतो,
पण त्याच्याबद्दलची सगळी तयारी पाठ्यपुस्तकांमधून तयार करून घेतलेली आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग आहे, तर लेटर रायटिंगचे वेगवेगळ्या टप्प्यावरचं लेटर रायटिंग कशा प्रकारचं, फॉर्मल इनफॉर्मल, त्याचे सगळे टप्पे आणि त्याचे सगळे टेम्पलेट, त्याचे नमुने, स्पेसिमेन पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत. जर तुम्हाला स्पीच रायटिंगचा भाग मूल्यमापनासाठी आहे, स्पीच रायटिंग कसं करायचं, स्पीच रायटिंगचे इनिशियल जे इंट्रोडक्शन असतं, त्या इंट्रोडक्शन मध्ये वाक्यरचना कशी असते, कसं इंट्रोड्यूस करायचं, मुद्दे कसे असतात, कन्क्लूड कसं करायचं, त्याचा सगळा मार्गदर्शन पाठ्यपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये विथ एक्झाम्पल स्पेसिमन दिलेलं आहे. तसंच डायलॉग रायटिंगच्या बाबतीत आहे, तसंच एक्सपॅन्ड द थीमच्या बाबतीत आहे, तसंच स्टोरी रायटिंगच्या बाबतीत आहे. याचे सगळे स्पेसिमन, याचे सगळे नमुने पाठ्यपुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेत. प्लीज गो थ्रू देम. डायलॉग रायटिंग, कारण इंग्लिश माध्यमाला तो प्रश्न असतो, हे सगळं पाठ्यपुस्तकात आहे. याची तयारी पाठ्यपुस्तकातून करून घेतलेली आहे. या तयारीच्या आधारेच तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. फक्त तिथे थीम वेगळे असतील, विषय वेगळे असतील. तुम्हाला पाठ्यपुस्तकात स्पीच रायटिंग कदाचित एन्व्हायरमेंटवर असेल, तर तुम्हाला विचारताना दुसरा विषय कुठला तरी दिला असेल आणि त्याच्यावर स्पीच द्यायला सांगितलं असेल. डायलॉग रायटिंग इथे द डायलॉग बिटवीन कॉप अँड काय थीप असेल, तर तिकडे तुम्हाला दुसरं डायलॉग रायटिंग अ डॉक्टर अँड अ पेशंट असं असेल. पॅरलल, ज्याला आपण पॅरलल ऍक्टिव्हिटीज म्हणतो, अशा पॅरलल ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात, पण त्या पाठ्यपुस्तकावर आधारितच असतात. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? Excuse me, ma'am. Yes. Myself Vivek, sir. I teach in Disha Study Sir, Center. louder, please. I Disha can't Academy. hear you. Disha Studies. I teach in Disha Study Okay, Center. okay. Actually, I want to ask you one question. That can we get the model answer key of board, which is prescribed model answer key of board? Means as you said that some students may get out of marks in English. It didn't happen. I have been teaching from last 7 years, but it didn't happen yet with ourselves. So we have a target to do this year. So how can we achieve that target of getting highest marks in English? Actually, I don't know whether they give whether they publish the model answers, but I'll inquire and let you know. In good old days, there were some private publishers. They used to publish the essays and writing skill responses of the these students who have stood first or second in the merit list. So I have seen those types of books in private publications, by private publications, but I don't know whether board had such facility available with them, but I'll inquire and let you know. And this year I have heard that some of the students have secured out of marks in English also. Of course, they have been they have got the advantage of this oral also, because this year again orals have been started. Last year nobody has got out of marks, but this year they have. So at least the photocopy of students' answer, those who got out of marks, if it is possible for you, then please do share with Priyanka Miss or one of us. And because I don't know the administrative things, I'm with academics. Okay. असा एक प्रश्न आहे की चिटचॅट चे आन्सर किती लाईन्स मध्ये असावेत. हा प्रश्न पायलने विचारलाय. पायल, अगं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, चिटचॅट ह्या ऍक्टिव्हिटीज ओरल आहेत ग, त्या लिहायच्या नाहीयेत. हेच तर आपलं चुकतं, आपल्याला मिसगाईड केलं जातं. चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आर ओरल ऍक्टिव्हिटीज. त्या चर्चा करायच्या आहेत गटामध्ये, जोडीमध्ये, त्याच्याबद्दल वर्गामध्ये चर्चा घडवून आणायची आहे. आता या सिच्युएशन मध्ये ते होणार नाही,
पण मी सुरुवातीला सांगितलं त्या चर्चा तुम्ही मराठीमध्ये तुमच्या पालकांशी करा, तुमच्या सिबलिंगशी करा, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तिथे तुमच्या मैत्रिणी बरोबर करा. कुठलीही चिटचॅट ऍक्टिव्हिटीचं स्वरूप रिटर्न नाही. त्या सगळ्या चिटचॅट. व्हॉट इज चिटचॅटिंग? व्हॉट इज चिटचॅटिंग? चिटचॅटिंग इज स्पीकिंग, कॉन्व्हर्सिंग इन्फॉर्मली. इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशन आहे, ते बोलणं आहे. त्यामुळं त्याचं किती उत्तर असावं असं नाहीये. त्याची ओळी नाही सांगता येणार की अमुक इतकं असावं, कारण त्या रायटिंग साठी येतात. त्याची थीम येऊ शकते डायलॉग रायटिंगला, त्या थीमवर आधारित. उदाहरणार्थ एखादा धडा. लेट मी सी, आय विल गो थ्रू युअर बुक अँड टेल यू. हा प्रश्न इंग्लिश मीडियम का मराठी मीडियम आहे? ही कोण आहे? पायल, मराठी माध्यमाला आहेस का इंग्लिश माध्यमाला? One minute, huh? I'll go through the text and yeah. The boy who broke the bank. आता इथे चिटचॅट मध्ये काय आहे? A lie can run around the world before truth has got its boots on. The above quotation expresses how fast rumors spread. Talk with your group about some recent rumor when people believed at first अफवा इतका फास्ट स्प्रेड होतात, त्याबद्दलचं कोटेशन आहे. A lie can run की म्हणजे सत्य जे आहे त्या सत्य आणि पायामध्ये शूज घालण्यापूर्वी त्या रुमर्स, खोट्या गोष्टी इतक्या लांबवर गेलेल्या असतात. आणि मग चर्चा करा की आता तुमच्या एरियात अशी एखादी काय झालं. आता याचं उत्तर आपल्याला लिहायचं नाहीये, याची चर्चा करायची. मग ही थीम आहे. या थीमवर आधारित तुम्हाला डायलॉग रायटिंग मध्ये प्रश्न येऊ शकतो. A dialogue between a teacher and a student, किंवा a mother and her child and her daughter, किंवा grandmother and a grandson. आता हा प्रश्न का आला? कारण त्या संदर्भातली चर्चा तुम्ही ऑलरेडी केली आहे ना इथे या धड्यामध्ये. म्हणजे या चिटचॅट वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीच्या ज्या थीम आहेत त्या थीमवर आधारित प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. चिटचॅट वर आधारित लेखी स्वरूपाचा प्रश्न येत नाही. अजून आहे कोणाला काही प्रश्न? No, ma'am. All doubts are clear and thanks for your valuable guidance. Thank you. Miss. Yeah. Hello. Miss, if we want to learn accent English, then from which medium should we What do you learn? want to learn? Accent English. Accent or Yes. excellent? Accent English. Accent. Yes, miss. The proper way to learn good accent is to listen a lot. Listen the language. The more the exposure to the language, more you will learn the proper accent. And for that, you'll have to have study the dictionaries, because in some of the dictionaries, all the pronunciations are given with accents. स्ट्रेस दिलेले असतात, स्ट्रेस मार्क्स असतात सिलॅबल्स वर. कुठल्यावर स्ट्रेस द्यायचा, कुठला वीक सिलॅबल आहे, कुठला स्ट्रॉंग सिलॅबल आहे. आणि डिक्शनरीत ते फोनेटिकल त्याचं ट्रान्स्क्रिप्शन दिलेलं असतं. आणि तुम्ही BBC न्यूज ऐकत असाल आणि BBC किंवा बाकी रिगार्डेड काही कॉन्व्हर्सेशन्स वगैरे डिबेट्स ऐकत असाल तर दॅट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर ऍक्सेंट. ह्याच्यासाठी ऐकणं खूप गरजेचं आहे. योग्य इंग्लिश ऐकणं आणि त्याप्रमाणे फॉलो करणं. आणि इव्हन तुम्हाला युट्यूबलाही अशा प्रकारचे मिळू शकतील, काही फेमस लोकांचे स्पीचेस मिळू शकतील, किंवा तिथे तुम्ही गुगलला
जाऊन एक्सपोजर ऑफ इंग्लिश काय लिसनिंग एक्सपोजर साठी काही, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी भरपूर मिळू शकतं. Okay, thank you, Miss. वेलकम. Anybody wants to ask? ही कोण? अनुराधा निर्मल. सेंटेन्स स्ट्रक्चर करताना कुठले पॉइंट इम्पॉर्टंट आहेत? सेंटेन्स स्ट्रक्चर करताना आपण काय लिहितोय, आपला म्हणजे जॉनरा काय आहे, त्याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे, आपण कुठला काळ वापरतोय, कुठल्या काळामध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचंय, आणि त्याच्यामध्ये विविधता आणताना आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणायचेत का, अधूनमधून आपल्याला एक्सक्लेमेशन आणायचेत का, इंट्रोगेटिव्ह वाक्य तयार करायची आहेत का, त्याचा उपयोग करायचा आहे का, डिस्क्रिप्शन आहे का, यानुसार आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ठरवावे लागणार आणि त्याचा उपयोग करावा लागणार. त्याच्यात व्हरायटी आणलं तर आपलं रायटिंग इम्प्रेसिव्ह होणार. कोणीतरी प्रश्न विचारलाय की बोर्ड एक्झाम होणार किंवा नाही. बोर्ड एक्झाम होणार की का नाही होणार, म्हणजे मागे आता 1 महिन्यापूर्वी NEP ची चर्चा झाली. NEP जाहीर झालं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्या एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात काही रेकमेंडेशन्स केंद्र सरकारने केलेली आहेत आणि त्याच्यातले एक भाग असा होता की 10वी-12वी बोर्ड पॅटर्न बदलणार आहे. आणि मीडियामध्ये असे मोठे मोठे हेडलाईन झाल्या की आता बोर्ड परीक्षा रद्द होणार क्वेश्चन मार्क. पण ते तुमच्यासाठी नाहीये मुलांनो, त्याचा तुमचा काहीही संबंध नाहीये. ते 2022-23 वगैरेला होईल. कदाचित आता 7वीत असलेले मुलं जेव्हा 10वीत जातील तेव्हा तो पॅटर्न बदललेला असण्याची शक्यता आहे. इट इज येट टू कम. आता ते केंद्राने सांगितलंय, मग राज्य त्याच्यावर विचार करणार आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार. ते इम्प्लिमेंटेशन होण्यापूर्वी अभ्यासक्रम नवीन तयार होईल, मग पाठ्यपुस्तकं तयार होतील, मग त्याच्यावरचं मूल्यमापन बदलेल, मग बोर्डाचा विचार केला जाईल. तुम्ही अजिबात कुठल्याही भ्रमात राहू नका की तुमच्या बोर्ड परीक्षा कॅन्सल होणार आहेत. अजिबात असं काही होणार नाही. आता UGCने परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ना, काय लास्ट इयर एक्झामचा, डिग्री एक्झामचा, कसंही करा पण परीक्षा घ्या, त्याच्याशिवाय डिग्री देऊ नका. त्यामुळे आता ऑक्टोबर अखेर परीक्षा घ्याव्या लागतील युनिव्हर्सिटीच्या सुद्धा. त्यामुळे असे जर गोड स्वप्न कोणाला पडत असतील की बोर्ड एक्झाम्स कॅन्सल होणार आहेत का, तर अशा स्वप्नामध्ये राहू नका, जागे व्हा. ग्रॅमर क्वेश्चन्स टेक्स्टबुक मधून येतात का असं विचारलंय स्वरूपाने. ग्रॅमर क्वेश्चन टेक्स्टबुक मधून येतात का, त्याच्यामध्ये पंक्च्युएशनचा जो क्वेश्चन असतो लँग्वेज स्टडी मध्ये, तो पंक्च्युएशनचा क्वेश्चन तुमचे जे धडे आहेत त्याच्यातलाच असतो. फ्रेजचा जो प्रश्न असतो तो त्याच्यातलाच असतो. काही मोठे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यातून छोटे शोधून काढायचे, तो तुमच्या पाठ्यपुस्तकातच असतो. आणि जे पॅसेज मधलं जे ग्रॅमर असतं 2 मार्काचं, ते त्या पॅसेज मधल्या वाक्यांचं असतं. म्हणजे कुठलाही ग्रॅमरचा जो प्रश्न असतो तो कॉन्टेक्स्च्युअल असतो, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट नसतो. तो त्या पॅसेज मधल्या वोकॅब्युलरीवर, पॅसेज मधल्या सेंटेन्सवरच आधारित असतो, बाहेरचा नसतो. रायटिंग स्किल क्रिएटिव्ह करण्यासाठी काय करावं असं विचारलंय श्रावणीने. श्रावणी, रायटिंग स्किल जर तुला असं वाटत असेल की तुझं इम्प्रूव्ह व्हावं तर भरपूर वाचन कर, भरपूर इंग्लिश ऐक, भरपूर इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न कर, रोज लिहित जा, ते चेक करत जा आणि क्रिएटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न कर. मग तुला रायटिंग स्किल मध्ये भरपूर छान मार्क्स मिळतील. How can we express our thoughts in writing?
काय आहे, रायटिंग हे अल्टिमेट स्किल आहे. जर ते क्रिएटिव्ह व्हायचं असेल तर त्याच्या आधी क्रिएटिव्ह थिंकिंग करावं लागतं. जेव्हा ते विचार आपल्या मनात येतात, ते विचार येण्यासाठी, ते योग्य शब्दात मांडण्यासाठी आपल्याकडे एनरिच्ड व्होकॅब्युलरी असणं आवश्यक आहे. शब्दसंपत्ती पुरेशी आणि प्रभावी असेल तर ते डोक्यातले विचार शब्दामध्ये लिहिता येतात, मांडता येतात. तर लिहिण्यापूर्वी ते विचार आले पाहिजेत. विचार येण्यासाठी बहुश्रुत असणं गरजेचं आहे. खूप ऐकायला हवं, चर्चा ऐकायला हव्यात, इकडचं तिकडचं ऐकायला हवं, अनुषंगाने वाचन करायला हवं, अपडेट ठेवायला हवं स्वतःला. आता थीम अशा असू शकतात ना, यावर्षी ज्या काही घडामोडी घडतायत, चालल्यात, याच्यावर आधारित थीम याच्यासाठी येऊ शकतात रायटिंग स्किलसाठी. मग या गोष्टी ज्या आसपास आपल्या घडत असतात त्याच्याबद्दलचं ज्ञान आपलं अद्यावत ठेवणं, त्याचा विचार करणं, ते शब्दात मांडणं, या गोष्टी जमायला हव्या. प्रेझेंटेशन स्किल कसं वाढवावं, इम्प्रूव्ह करावं? हस्ताक्षर चांगलं असावं, पंक्च्युएशन मार्क्स व्यवस्थित असावेत, स्पेसिंग व्यवस्थित असावं. बऱ्याच ना जी का क्यू फरक कळत नाही, मग एक्झामिनर वैतागतो अक्षर खराब असेल तर. त्यामुळं ते इम्प्रेसिव्ह असावं, खाडाखोड असू नये, कॅची असावं तुमचे सेंटेन्सेस, मग ते प्रेझेंटेशन चांगलं दिसतं. हे नेहमीच सगळ्याच गोष्टीत, फक्त पेपरमध्ये प्रेझेंटेशन चांगलं असावं असं नाही. अभ्यासाला बसतो तेव्हा सुद्धा व्यवस्थित आवरून नीट छान वातावरणात बसावं. सगळ्याच गोष्टीतलं प्रेझेंटेशन छान असावं ना. म्हणजे घरात आईने आपल्याला मदत करायला सांगितलीये, टोमॅटो आणि कांदे चिरून द्यायला सांगितले, ते पण छानच चिरून द्यावेत व्यवस्थित. ताट करायला सांगितलंय जेवणाचं, तेही प्रेझेंटेशन. कारण कुठलंही चांगलं प्रेझेंटेशन आपल्या मनाला आनंद देतं, त्यामुळे कुठलंही प्रेझेंटेशन छानच असावं. कर्सिव्ह रायटिंग बोर्डला अलाउड आहे का असं विचारलंय अनुराधा. अनुराधा, कंपल्शन नाहीये की कर्सिव्ह लिहायचं. कर्सिव्ह असं असावं की ते वाचता यावं. बऱ्याच जणांचं कर्सिव्ह असं असतं की ते वाचतात येत नाही किंवा ते वाचता येऊ नये असंच केलेलं असतं ते, पण मग एक्झामिनरवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. कर्सिव्ह पण प्रेझेंटेबल असावं, असायला हरकत नाही. फक्त प्रॉब्लेम काहींच्या बाबतीत असा येतो की काही शिक्षक एक्झामिनर त्यांना जर फारसा कर्सिव्हचा एक्सपोजर नसेल, सवय नसेल, तर त्यांच्याकडून तुमच्या प्रेझेंटेशनला तेवढा चांगला न्याय मिळेल याची खात्री देता येत नाही. पण आता बदल करू नका, ही वेळ नाहीये बदल करण्याची. म्हणजे तुम्ही इतके वर्ष कर्सिव्ह लिहिताय आणि आता तुम्ही प्रिंटमध्ये येणार आणि सुट लिहिणार, तर दॅट विल बी अ डिफिकल्ट टास्क फॉर यू. इट विल टेक युअर टाइम अँड एनर्जी. जर कर्सिव्ह लिहित असाल तर कर्सिव्हच कंटिन्यू ठेवा, पण ते प्रेझेंटेबल असावं. आणि जे प्रिंट मध्ये लिहितात स्क्रिप्ट मध्ये, त्यांनी तर अजिबात बदल करण्याची गरज नाहीये. ओके, अनुराधा नाही, अनिरुद्ध, नो प्रॉब्लेम. मला वाटतं इथल्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. चॅट बॉक्स मधल्या प्रश्नांची उत्तरं जवळजवळ मी कव्हर केली आहेत. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर. मिस, बोला. मध्ये एक रूमर होते की आपण बोर्डच्या एक्झामला बॉल पेन वापरू शकत नाही म्हणून. नाही, ते रिअल आहे असं का? काही नाहीये. असे कुठलेही, आता सांगितलं ना, रूमर्स ट्रॅव्हल फास्ट, व्हेरी फास्ट. तर तुम्ही बॉल पेनच वापरला पाहिजे, शाईचा पेनच वापरला पाहिजे असं काही नाहीये. इंग्लिशच्या बाबतीत तर आपल्याला वेगवेगळे जे आकार काढावे लागतात प्रेझेंटेशनसाठी, कारण काही प्रश्न ग्राफिक स्किल्सचे जे असतात त्याच्यासाठी तुम्ही पेन वापरला काय, पेन्सिल वापरली काय, नो प्रॉब्लेम. ते महत्वाचं नाहीये तुम्ही काय लिहिता त्याच्यामध्ये.
ते महत्वाचं. कारण काही ऍक्टिव्हिटीज अशा असतात ना की ते वर्तुळात उत्तर लिहायची असतात किंवा चौकोनात लिहायची असतात, तर तो चौकोन अगदी अख्खी रेखीवच आला पाहिजे आणि ते वर्तुळ राऊंडर घेऊनच काढलं पाहिजे आणि वेळ घालवला पाहिजे हे महत्वाचं नाहीये. तुम्ही छान प्रेझेंट कराल तेव्हा वर्तुळ छान सगळी सारखी काढाल, पण त्या उत्तर चुकीची लिहिलं तर वर्तुळ चांगली काढली म्हणून तुम्हाला मार्क नाही मिळणार. मार्क कशाला आहेत? त्याच्यातल्या मॅटरला आहेत. त्यामुळं पेन कुठलं वापरताय, सेलोचं वापरताय का पार्करचं वापरताय याला महत्व नाही, त्या पेननी लिहिलंय काय आणि किती प्रेझेंटेबल आहे याला महत्व आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी म्हणाले की तुमच्या ग्राफिक स्किलला महत्व नाहीये, मात्र जो प्रश्न रायटिंग स्किल मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा असतो, जिथे तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं असतं किंवा ट्री डायग्राम काढायचा असतो किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये, तिथे मात्र प्रेझेंटेशनला महत्व आहे. तिथे तुम्ही ते ट्री डायग्रामचे वेगवेगळे पार्ट्स कसे काढता किंवा फ्लो चार्ट असेल ते कसं प्रेझेंट करता, त्या एरोज किती व्यवस्थित देतात, तिथे त्या प्रेझेंटेशनला मात्र 1 मार्क आहे. 5 पैकी Okay, 1 thank you, मार्क. Miss. मला वाटतं झाले का प्रश्न? झाले असतील कदाचित, कारण चॅट बॉक्स मध्ये सगळे क्वेश्चन्स तुम्ही कव्हर केले. हो हो. जर क्वेश्चन नसेल तर आपण सेशन मॅडम क्लोज करूया मग. बर, चालेल. सेशन क्लोज करण्याच्या पूर्वी मला काही सूचना ज्या आहेत ते स्टुडंट्सला सांगायचे आहेत की नेक्स्ट जो वेबिनार आहे तो सेल्फ स्टडीच्या कम्प्लीट सेल्फ स्टडी प्लॅनच्या रिलेटेड असणार आहे. त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीचे टेक्निक्स असतील, त्याचबरोबर रिकॉल मेमरी असेल, स्वतःचा सेल्फ स्टडी प्लॅन कसा तयार करावा, त्याचबरोबर स्टडी प्लॅनर मग पूर्ण इयरचं असेल, मंथचं असेल, वीकचं असेल, त्याचबरोबर ह्या स्टडी प्लॅनरच्या माध्यमातून बॉडी क्लॉक कसं तयार करायचं आणि या बॉडी क्लॉकचा ज्या अपकमिंग एक्झाम आहे त्या एक्झामसाठी कसा फायदा होणार आहे, ह्या सगळ्या चे चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा नेक्स्ट वेबिनार मध्ये होणार आहे विथ द हेल्प ऑफ पीपीटी. तुम्हाला कदम सर जे आहे ते मार्गदर्शन करतील. तर आता जसा तुम्ही छान रिस्पॉन्स जो आहे तो इंग्लिशच्या वेबिनार साठी दिला, सेम त्याप्रमाणे पुढच्या वेबिनार साठी पण तेवढाच रिस्पॉन्स जो आहे तो द्यावा. त्याचबरोबर दुसरं एक सांगायचं म्हणजे की गेली 2 तास आपल्याला श्रुती मॅडम गायडन्स जे आहे ते करतायत. बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते सुरुवातीला डिस्टर्बन्स क्रिएट करण्याचं काम करत होते की माझं थोडं सांगणं असेल एक दिशाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून की जर असे जर विद्यार्थी असतील नेक्स्ट वेबिनार मध्ये तर तुम्ही जॉईन नाही झालं तरी चालेल, कारण जर बाकीचे ज्या विद्यार्थी खरंच त्यांना असं वाटतंय की आपल्याला याचा फायदा मिळावा, कारण सकाळपासून जे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर जो पब्लिश केलाय त्या सकाळपासून कॉन्टॅक्ट नंबरवर बरेचसे फोन येत आहेत, बरेचसे विद्यार्थी किंवा त्यांचे जे टीचर्स आहेत ते आमच्याकडून लिंक मागून घेत आहेत. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गायडन्स किंवा असे वेबिनार जे आहेत ते पाहिजे, म्हणजेच की हवे आहेत किंवा त्यांना असे मार्गदर्शन हवे आहे. तर नेक्स्ट जे विद्यार्थी आता ऐकत असतील, बरेचसे विद्यार्थी त्यातले लेफ्ट पण झाले असतील कदाचित, कारण त्यांचा तर मेंटॅलिटीच नाहीये की पूर्ण वेबिनार अटेंड करणं किंवा जे मॅडम सांगताय ते मॅडम सोल्युशन व्यवस्थित ऐकून घेणं, नोट डाऊन करणं. कदाचित ते लेफ्ट आउट पण झाले असतील, पण त्याच्यातले काही जर राहिले असतील तर नक्की नेक्स्ट वेबिनार जो आहे तो तुमच्यासाठी नसणार आहे. तर तुम्ही जॉईन होऊच नका, कारण आम्ही रिमूव्ह करणार, मग तुमच्या तिथं थोडक्यात ते रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला वाटलेली जी शरम वगैरे ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डझंट आहेत. त्याच्यामुळं आणि कोणतीही स्क्रीन शेअर केल्यानंतर जसं होस्ट जो आहे तो अॅनोटेटिंग कम्प्लीट स्टॉप करणं वगैरे हे होस्टचं काम आहे किंवा नाहीये, मला हे थोडं मी इथं शेअर करू इच्छिते की ज्या मार्गदर्शक तुमच्या समोर आहेत त्यांनी काल एक व्हिडिओ आपल्यासाठी तयार केली, 2 दिवसात त्यांनी सगळी प्रिपरेशन तयार केली, त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशन तयार केलं. म्हणजे एवढं सगळं गायडन्स देण्यासाठी त्यांनी तयारी केली. म्हणजे डेफिनेटली त्यांचा आदर ठेवून आपल्याला प्रामाणिकपणे जे आहे ते आदर ठेवला पाहिजे, ती जबाबदारी आहे. तर नेक्स्ट जेवढे काही वेबिनार्स होतील त्या वेबिनार्स मध्ये अशा कुठलेही जे डिस्टर्बिंग क्रिएट करणारे स्टुडंट नसावेत किंवा जरी असतील तर त्यांनी करू नयेत, कारण जर गायडन्स पुढचा व्यक्ती देत असेल तर डेफिनेटली गायडन्स ऐकणं हे आपलं काम असणार आहे. तर नेक्स्ट टाइम जे आहे ते ह्या गोष्टी नकोत. गेली 2 तास जे आहे ते आपल्याला मॅडम गायडन्स देत आहेत. खरंच मी मॅडमचं
आभार जे आहे ते मानते आणि आपला हा जो सेशन आहे तो आपण स्टॉप करूया किंवा थांबूया. मॅडम आपण थांबूया का? ओके, या, थँक्यू. ठीक आहे, चालेल मॅडम. थँक्यू मिस. हा, ओके, चालेल. आणि थँक्यू त्याचबरोबर मॅम. 2च मिनिटं, 1च मिनिटं सूचना सांगते की ही जी लिंक आहे ती तुम्हाला शेअर केली जाईल. त्याचबरोबर जे आपलं QR कोडचं स्टडी मटेरियल असेल किंवा त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल तर नेक्स्ट वेबिनार मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातील. जर तुम्ही दिशाच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेत त्याप्रमाणे जर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर 2 कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करते. ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता. एक म्हणजे फर्स्ट वन 9881074124, 9881074124. नेक्स्ट वन 9130056817, 9130056817. दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर फोन करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन दिशाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्ही हॅलो मिस. हा, बोला. मिस चॅट बॉक्स मध्ये जरा नंबर टाकता का? ऐकून आहे. हा, ठीक आहे, चालेल, टाकते. दोन्ही नंबर चॅट बॉक्स मध्ये शेअर केले. तुम्ही दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकता. लेक्चर असणार ते YouTube वरती पण असणार आहे ना? हो. चॅनल नेम दिशा अकॅडमी वाई. ओके मिस. हा, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आपण मीटिंग जे आहे ते स्टॉप करूया. थँक्यू सो मच. थँक्यू मिस. बाय मिस. बाय.